जानेवारी 2025 ची मुरली आहे. ही जी मुरली आहे 140 देशामध्ये जेवढे सेंटर आहे तिथं हाच क्लास आज घेतला गेलेला आहे. आणि तोच आपण तुमचा आता नवीनच जन्म झालेला आहे या ज्ञानमार्गामध्ये, तरीसुद्धा तोच क्लास सगळ्यांसाठी. ज्याला 50 वर्ष झालेले ज्ञानामध्ये त्याच्यासाठी तोच क्लास आहे. 1 दिवस झालेला आहे आता त्यांच्यासाठी हाच क्लास. या क्लासच्या माध्यमातून आपण थोडीशी रिव्हिजन करू. ओम शांति. रूहानी बाप अभी तुम बच्चों से रूह रिहान कर रहे हैं, शिक्षा दे रहे हैं. रूहानी बाप म्हणजे आत्म्यांचा पिता. और किससे बात कर रहा है? तुम बच्चों से, मतलब हम आत्मा रूपी बच्चे हैं, भगवान के आत्मा रूपी बच्चे. और हम बच्चों से भगवान बात कर रहा है. तर आता आपल्याला दोन गोष्टी, हे ज्ञान जेव्हा आपण घ्यायला सुरुवात केली, आपल्याला या दोन गोष्टी सगळ्यात प्रथम क्लिअर झाल्या की मी कोण आहे. मी आत्मा आहे. मी जे म्हणतो आपण की मी किंवा हे माझे शरीर आहे असं आपण म्हणतो, पण आपण कधीच विचार केला नाही की मी म्हणणारा आहे कोण आहे, माझे शरीर म्हणणारा कोण आहे. तर आपल्याला या ज्ञानामध्ये सगळ्यात प्रथम ही माहिती मिळाली की मी म्हणणारा मी आत्मा आहे, मी एक एनर्जी आहे, मी एक शक्ती आहे. या शरीराचा मी एक मालक आहे. या शरीराला मी चालवतो. सर्वोच्च अशी शक्ती ती आहे परमपिता परमात्मा आणि मी त्याची संतान आहे. मग आता आपल्याला कधीही हे माहीत झालं नाही, जे काही आपण आजपर्यंत शाळेमध्ये शिकलो किंवा कोण्या प्रवचनामध्ये गेलो, कुठल्या सत्संगामध्ये गेलो किंवा कुठलं शास्त्र वाचलं, त्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला कधीच नाही मिळाली की मी आत्मा कोण आहे, मग म्हणजे कसं आहे आणि या शरीरामध्ये कुठं विराजमान आहे, या शरीरामध्ये माझं स्थान काय. मी जर आत्मा आहे तर माझं स्थान काय या शरीरामध्ये. आपण तर म्हणतो फक्त तो निघून गेला म्हणजे आत्मा गेला, त्याच्यातून ती शक्ती गेली जी या शरीराला चालवत होती. म्हणजे हे म्हणण्यापुरतं होतं मर्यादित की ते कोणीतरी दुसरं होतं चालवणार. त्याच्या खोलामध्ये नाही गेलो आपण. ती एक माहिती आपल्याला क्लिअर झाली की मी आत्मा आहे. मी जोपर्यंत या शरीरामध्ये आहे तोपर्यंत हे शरीर चालतं. ज्या सेकंदाला मी हे शरीर सोडतो त्या सेकंदाला ही शरीररूपी गाडी बंद पडून जाते. तिला कोणी काही केलं तरी तिला काही फरक पडत नाही किंवा ती चालू शकत नाही, बोलू शकत नाही, काहीच नाही होत. तर मी आत्मा शक्ती, इतकीशी शक्ती, अशी शक्ती आत्मा म्हणजे की अनेक वैज्ञानिकांनी सुद्धा प्रयोग केले याच्या बाबतीत की कशी जाते आत्मा. मग जर आत्मा आहे, आपण एनर्जी आहे, मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं. त्यांनी म्हणजे बऱ्याच वेळेला असे प्रयोग करून बघितले की कोणी आता मरणार आहे, माहिती आहे की आता याचा प्राण जाणार आहे, याचा मृत्यू होणार आहे, तर त्यांनी काचेची पेट बॉक्समध्ये ठेवलं. त्या व्यक्तीला वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करून बघितले की आत्मा जाती कशी, मग काय जातं त्या शरीरामधून. पण नाही बघू शकत ते, कोणत्याच मशीनने नाही पकडलं ते. पण काहीतरी तर गेलं हे नक्की. तेव्हाच ते शरीर बंद पडलेलं आहे. म्हणजे डोळे असून बघू शकत नाही, कान असून ऐकू शकत नाही, किती मारलं तरी काहीच फरक पडत नाही. म्हणजे जो अनुभव करणारी होती त्याच्यामध्ये जी एनर्जी ती गेली निघून. ती मशीन मध्ये का बरं येत नाही? कारण ती 5 तत्वांच्या पलीकडची. मशीन काय पकडू शकते? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्यापैकी कशाने तरी बनलेली जी वस्तू आहे. आपले शरीर या 5 तत्वांचा पुतळा आहे, म्हणून हे शरीर आपण बघू शकतो. आत्मा एनर्जी आहे या 5 तत्वांच्या पलीकडची, म्हणून तिला नाही बघू शकले. बाबांनी आपल्याला हे क्लिअर. आता बाबा कोण आहे? बाबा म्हणजे का बरं बाबा म्हणायचं आपल्याला माहित झालं, कारण तो आपला बाप आहे, तो आपला पिता आहे. आत्मे आपण सगळे आणि तो आत्म्यांचा पिता परमात्मा आहे. तर तो परमात्मा आपला पिता असल्यामुळे त्याला आपण बाबा म्हणतो. तर बाबा कोणाला म्हणतो? ब्रह्मा बाबा नाही. ब्रह्मा बाबा म्हणायचं असेल तर ब्रह्मा बाबा म्हणतो आपण त्यांना. नुसतं बाबा शब्द ज्या वेळेला इथं वापरला जातो तर तो बाबा परमपिता परमात्म्यासाठी, जो आपला बाप आहे म्हणून बाबा म्हणतात सोप्या भाषेत. तर मग तो परमात्मा कसा आहे? आपण जशी आत्मा आहे तसा तो परमात्मा आहे. जसे आत्मा तसा परमात्मा. मग ही आत्मा कुठे हे आपल्याला कळालं की आत्मा या मस्तकाच्या मध्यभागामध्ये, जी एनर्जी या शरीराला चालवणारी मस्तकाच्या मध्यभागी आहे. आणि इथं का बरं आहे?
कारण इथून आपल्याला ऑपरेट करायचं आहे सगळं. मेंदू जो आहे आपल्या शरीरामध्ये, जो मेंदू आहे तो मेंदू या शरीराला चालवत असतो. मेंदू जे आदेश देईल त्याप्रमाणे शरीर चालत असतं. मग मेंदू कुठे आहे? इथं वरती आहे. त्याच्यानंतर बघायचं कार्य करायचं डोळ्यांच्या द्वारे, डोळे वरतीच आहे. कान आहे जवळच आहे. तर जेव्हा एक ड्रायव्हरला गाडी चालवायची तर मागच्या सीटवर बसून नाही चालवू शकत तो, त्याला पुढे बसावं लागेल. स्टेअरिंग जिथे तिथं बसावं लागेल, समोर बघावं लागेल. तर तसं मग या शरीराला चालवायचं आहे आत्म्याला, तर त्यामुळे ते इथं आहे. हे स्थान, इथून ते सगळे काही ऑपरेट करू शकते. म्हणून आपण आत्मा आहे. आपण आत्मा एक चैतन्य शक्ती आहे, 5 तत्वांच्या पलीकडची आहे. जसं काही तो चमकता सितारा आहे, फक्त मशीन मध्ये नाही बघू शकत. ते एनर्जी आहे, जसं त्याच्यामधून पॉइंट ऑफ लाईट त्याला म्हणता येईल. छोटासा पॉइंट आहे पण खूप शक्तिशाली पॉइंट आहे. आणि त्याच्यामधून एनर्जी निघत असते आणि ती एनर्जी, त्या एनर्जीमध्ये जे काही आहे, जे काही चाललेलं आहे आपल्यामध्ये, ते मेंदूपर्यंत पोहोचतं आणि मेंदू त्याप्रमाणे आपल्या शरीराला चालवत असतो. तर मग आपण आत्मा जसं आहे तसं आपल्याला हे त्याच्यामध्ये क्लिअर झालं की परमात्मा पण ज्योतिबिंदू आहे. तो पण एक ती शक्ती आहे, ती एक एनर्जी आहे. परमात्मा सर्वोच्च आहे, सर्वोत्तम आहे. तो दगडाधोंड्यामध्ये किंवा कुठल्याही मूर्तीमध्ये नाहीये. परमात्मा परमधाम मध्ये राहणार आहे, हे आपल्याला कळालं. परमधामचा तो निवासी आहे. आणि कसा आहे तो? ज्योतिबिंदू. कशी शक्ती त्याच्यामध्ये? हजारो सूर्यांपेक्षा जास्त, पण त्रासदायक नाही. एका सूर्याचा आपल्याला त्रास होतो. जर आता आजच ऊन वाढलेलं तर आपल्याला त्रास होतो त्या उन्हाचा, एवढंच ऊन वाढलंय तर. आणि परमात्मा जर हजारो सूर्य इतकं जर त्याचं इतकं तेज राहिलं असतं तर मग आपण सहन नाही करू शकलो असतो. ते तेज त्याचं आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, पण ती असं सहन होत नाही असा प्रकार नाहीये. तो खूप शक्तिशाली आहे परमात्मा, पण तो प्रेमाचा सागर आहे, आनंदाची शक्ती आहे, सुखाची शक्ती आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, पवित्रता आहे. आणि त्यामुळे ते आत्म्याला सुख देणार आहे, शांती देणार आहे, प्रेम देणार आहे, त्रास देणार नाहीये. जसं गीतेमध्ये ते सांगितलेलं आहे की तो साक्षात्कार झाला अर्जुनाला की परमात्मा कसं आहे, हजारो सूर्यांपेक्षा जास्त तेजोमय. आणि अर्जुन मग तो म्हणतो की मला सहन होत नाहीये, तू आता हे बंद कर. तर ते एक त्याच्या मागचं हे उद्देश होता, त्या कहाणीमध्ये असं सांगण्यामागचा उद्देश होता की परमात्मा शक्तिशाली, खूप शक्तिशाली, पण त्रासदायक नाहीये. मग त्याला आपण दयेचा सागर, शांतीचा सागर, प्रेमाचा सागर म्हटलोच नसतो जर ती एवढी अशी शक्ती आणि ती त्रास देणारी असते तर. परमात्म्यामध्ये सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्ती सगळं आहे. आणि आपण त्याचे बच्चे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये पण ते सगळं आहे. तो हम आत्मा परमपिता परमात्मा की संतान है. बिलकुल आपल्याला हे आता क्लिअर बुद्धीमध्ये ठेवायचे. आणि परमात्मा सगळ्या धर्मवाल्यांनी त्याला मान्य केलेलं आहे. सगळ्या धर्मवाल्यांनी मानलेले, ऊपरवाला कोई अलग है. जे जे धर्मस्थापक आहे त्यांनी कधीही स्वतःला परमेश्वर नाही म्हटलं, त्यांनी वरती इशारा केला. आपण मनुष्याने काय केलं की ती तिथपर्यंत बुद्धी नाही पोहोचली निराकार पर्यंत, म्हणून त्यांच्या बोटाकडे नाही बघितलं, ते वरती बोट दाखवत आपण त्यांनाच पकडून बसलो की तेच परमेश्वर आहे. आणि त्यांच्यामध्ये क्वालिटी पण होती. त्यावेळेच्या समाजाच्या हिशोबाने जे काही करणं आवश्यक होतं ते त्यांनी केलं, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. पण ते त्या काळापुरतं मर्यादित होतं. आज आपण बघतोय की सगळं काही असून कशामध्येही, कोणत्याही धर्मामध्ये किंवा कोणत्याही साधू संतांमध्ये ही ताकद नाहीये की तो या दुनियेला सुखमय संसार बनवू शकेल, राहण्यालायक बनवू शकेल. कोणामध्येच ताकद नाही. इतके साधू संन्यासी वाढलेले आपण बघतोय. आता कुंभमेळ्यामध्ये किती साधू संन्यासी सगळे एकत्र आलेले. सगळे मिळून जरी ठरवलं तरी हा भारत पुन्हा जो सुखधाम होता तो होऊ शकत नाही. पण परमात्मा जेव्हा या सगळ्या ड्राम्यामध्ये एंट्री करतोय आता, तर तो सगळं हे परिवर्तनाचं कार्य करतोय. त्याच्याद्वारे हे सगळं परिवर्तन होणार आहे. तो इसमें क्या देख रहे हैं, रूहानी बाप अभी तुम बच्चों से रूरिहान कर रहे हैं, शिक्षा दे रहे हैं. तो भगवान आएगा तो भगवान संस्कृत में या किसी अन्य भाषा में बात नहीं करेगा, इंग्लिश में बात नहीं करेगा हमारे से. भगवान आएगा तो हमारे से उसी भाषा में बात करेगा जो भाषा हमें समझ में आती है. त्यांनी येऊन काहीतरी अवघड भाषेमध्ये जर आपल्याला सांगितलं तर त्याचं कधी आपण बघतोय संस्कृतच्या श्लोकांचा आजपर्यंत अर्थ लावला जातो. तो भगवान क्या करता है, रूहानी बाप अभी तुम बच्चों से रूरिहान कर रहे हैं, बाबा बच्चों से बातचीत कर रहे हैं. हमारा बाबा भगवान आता है, हम बच्चों से बातचीत करता है और बातों बातों में ज्ञान दे देता है. हमें इतना सुंदर ये ज्ञान
बाबा दे रहा है वो बातें है, परिवार है हमारा, वो हमारा पिता है. आणि पिता जसं आपल्या मुलांना समजून सांगतो तसं तो आपल्याला समजून सांगतो. हे अशा पद्धतीचं ज्ञान जर दिलं जाईल तर ते आपल्या बुद्धीमध्ये बसू शकतं. शास्त्रांचं ज्ञान तर ऐकत आलो आपण. परिवर्तन काय झालं आपण ते बघतोय शिडीच्या चित्रामध्ये, की दुनिया चांगली नाही होत गेली, बिघडत गेली, दुनिया खराब होत गेली. फक्त एवढंच आहे की पायऱ्या पायऱ्यांनी खाली उतरली, घसरगुंडी नाही झाली. हे एवढे सगळे साधू संन्यासी शास्त्र होते, त्यांचा आपलं एक वेळ आहे, त्या वेळेवर त्यांनी खूप चांगले कर्तव्य आपले केलेले आणि त्यामुळे दुनियेची एकदमच घसरगुंडी नाही झाली. द्वापर यायच्या ऐवजी कलियुग नाही आला, द्वापर आला, टप्प्याटप्प्याने कलियुग आला, कलियुगाचं अति झाली आता. पण खाली उतरत आलो, वर नाही गेलो आपण. स्पीड कमी केली शास्त्रांनी आणि बाकी साधू संन्यासांनी, तर त्यांचाही पार्ट महत्वाचा आहे. पण आता जेव्हा ही अशी अति झालेली, अति खराब अवस्था झालेली, त्यावेळेला परमात्मा एंट्री करतो इथं आणि मग सत्य ज्ञान देऊन आपल्याला आपल्यामध्ये ते देवत्व धारण करवतो. तो क्या कर रहे हैं बाबा, हमारे से रूरियान कर रहे हैं, मतलब बातचीत कर रहे हैं, शिक्षा दे रहे हैं. फिर टीचर का काम है शिक्षा देना, तो वो हमारा परम पिता है, परम शिक्षक बनकर ये हमें सिखाता है. परिवार आहे, परिवारामध्ये समजवतोय, पण काही गोष्टी शिकवाव्या लागतात, तर तो शिक्षकाच्या रूपामध्ये आपल्याला शिकवतोय. और गुरु का काम है मंजिल बताना, वो हमारा गुरु बनकर भी आया. इस दुनिया में बहुत सारे गुरु है, लेकिन सभी का गुरु सदगुरु, परम सदगुरु वो एक ही है, परम पिता परमात्मा. तो वो सदगुरु क्या कर रहा है, हमें मंजिल का मार्गदर्शन कर रहा है की हमारी मंजिल क्या है. हमारी आपण भटकत होतो, माहिती नाही कुठून आलो, कुठं जायचंय आणि काय करायचंय आणि कशासाठी आपण हे करतोय, जीवन जगतो. आता आपण बघतोय की जे आता अमेरिकेमध्ये जी घटना आपण बघतोय, इतकी मोठी, इतकी भयंकर घटना झालेली, सगळ्यात मोठं जगातलं सर्वात श्रीमंत शहर, विज्ञानाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सगळं शहर जळून खाक झालेलं आहे. जसं तो मंजिल क्या आहे, काय केलं त्यांनी, त्या लोकांनी इतकं कमवलं, इतकी मरमर केली असेल, इतकी मेहनत केली असेल, कशासाठी केलं, एका सेकंदामध्ये सगळं खाक झालं. साथ में क्या जाएगा उनके, उन्होंने अगर कुछ अच्छे कर्म किए होंगे तो वो साथ में जाएंगे, और ये जो संपत्ती है वो तो चली गई. भलेही ते त्यांना विस्थापित केलं, स्थलांतरित केलं त्यांना, पण जे काही कमवलं होतं, जितकी मेहनत घेतलेली होती ती तर गेली सगळी. तो यहाँ पर भगवान हमें ये सिखाता है कि तुम्हारी मंजिल है, तुम्हें अब परम धाम जाना है, वापस अपने घर जाना है, जहां से आए थे वहां जाना है. और बहुत सुंदर दुनिया आ रही है, बहुत सुंदर दुनिया में आना है. पण ती दुनिया येण्याच्या आधी त्या दुनियेमध्ये राहण्यालायक बनायचं, ती कमाई करायची, दिव्य गुणांची कमाई करायची, दिव्य गुणांनी स्वतःला भरपूर करायचंय. इथं देवतासारखं जीवन जगायचंय. आणि देवतासारखं जीवन जगणं म्हणजे काय, की ती तयारी तर झाली पुढची जी दुनिया येणार आहे त्याची. इथं देवतासारखं जीवन जगणं म्हणजे टेन्शन मुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन, दुःखमुक्त जीवन, कुठल्याही प्रकारचा लोड नाही असं जीवन. ते ही मंजिल आहे आपली. इथं आपल्याला तसं बनायचं, ते पुढचं भविष्य ऑटोमॅटिक आपल्याला ते प्राप्त होईल. पण आजच्या जीवनामध्ये आपल्याला आवश्यकता आहे. आजचं जीवन किती तणावाचं झालेलं आहे, किती दुःखाचं झालेलं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या हिशोबाने प्रॉब्लेम येतो. आपल्याला वाटतं की याचं खूप चांगलं आहे, याला काहीच नाही, याच्याकडे सगळं काही आहे, पण ज्याचं त्याला माहित असतं की मध्ये काय चाललेलं आहे. ते प्रॉब्लेमची दुनिया आहे, हे दुःखधाम आहे. आणि या दुःखधाम मधून सुखधाम मध्ये जाण्याचा आणि सुखामध्ये इथं राहण्याचा रस्ता परमात्मा आपल्याला दाखवतो त्याच्या महावाक्यांच्या द्वारे. तो मंजिल है मुक्ति, जीवन मुक्ति की. जीवन में रहते हुए बंधन मुक्त कैसे रह सकते हैं, ये भगवान हमें सिखाता है. तो और मुक्ति के लिए याद की यात्रा जरूरी है, वो याद करना भी सिखाता है, उसे कैसे याद करना है, भगवान को कैसे याद करना है. वो हमारा पिता है, तो वडिलांची आठवण करायची आहे किंवा मातेची आठवण करायची आहे किंवा मग कोणाची दुसऱ्या नातेवाईकाची आठवण करायची. आपल्याला कोणीच शिकवलं नाही, कोणीच शिकवलं नाही, तरी पण आपण आठवण करतो. तर पिता तर आपलं जन्म जन्मांतरचं त्याचं नातं आहे, त्याच्याशी जे नातं आहे आपलं ते असं एका जन्मापुरतं मर्यादित नाहीये. जन्म जन्मांतरचा तो आपला पिता आहे, तो एकच आहे, परमनंट पिता. आपण आपल्या नातेवाईकांची जशी आठवण करतो तशी त्या परमपिताची आठवण करायची.
तो वो याद करना हमें सिखाता है। कैसे उसको याद करना है? अपने आप को आत्मा समझो, ज्योति बिंदू समजो, चमकता हुआ सितारा समजो, कुठे आहे ते व्हिज्युअलाइज करायचंय, बघायचंय आपण स्वतःला, मी इथं आहे विराजमान, खूप सुंदर चमकता सितारा, परमात्मा परमधाम मध्ये आहे किंवा मग इथं आहे माझ्या समोर खूप सुंदर चमकता सितारा. आणि तो कोण आहे? मी जशी एनर्जी आहे तसंच तो एनर्जी आहे, पण मी आत्मा आहे, तो माझा परमपिता आहे. पिता पुत्राचं नातं आहे. भक्ती मार्गामध्ये आपण काय करतो? भक्ती मार्गामध्ये त्याचे भक्त आहे आपण. आणि कोणाचे भक्त आहे? परमात्म्याची भक्ती तर सोडून दिली केव्हाची. परमात्म्याची भक्ती नाहीये, देवी देवतांची भक्ती करत होतो. देवी देवतांच्या भक्तीनंतर साधू संतांची भक्ती करायला लागलो आणि 5 तत्वांची पण पूजा करायला लागलो. बिलकुल त्याच्याशी बिलकुल डिस्कनेक्ट झालो होतो आपण. अशा भक्ती जी आहे, आणि काय करत होतो? भक्ती करत होतो. ज्याची कशाची भक्ती करत होतो? फक्त मागत होतो. भक्त म्हणजे मागणी करत होतो आपण, की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे, किंवा मी हे असं केलं, हे व्रत केलं, हा उपवास केला तर असं होऊन जाईल, असं करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. आपण फक्त मागत होतो भक्ती मार्गामध्ये भक्त असताना. आणि भक्त म्हणजे काय? समजा आपल्याकडे कोणी मागायला आलं समजा रस्त्यावरती, आपण आता तर खूप सावधानीने देतो किंवा देतच नाही मागायला जर कोणी आलं. पण जर मुलगा आहे तर मुलाला आपण चाळ्या देऊ शकतो कपाटाच्या, की जो चाहिए वो ले ले. तर तसं आपलं नातं आपल्याला परमेश्वराशी जोडायचं आहे. भक्तीमध्ये आपण फक्त मागत होतो, तो किती देणार, किती भेटणार, भिकाऱ्यासारखं. लेकिन भगवान हमारा पिता है. अब भगवान कहता है तुम मेरे बच्चे हो, मेरा सब कुछ तुम्हारा है. वो हमारा पिता है, तो उसने सब कुछ हमें सौंप दिया है. उसके खजाने हमें सौंप दिए हैं. और उसके पास कौन सा खजाना है? शांति का है, प्यार का है, सुख का है, आनंद का है, शक्ती का खजाना है. तर तो म्हणतो की तुला जे पाहिजे ते घेऊन टाक माझ्याकडून. आणि कसं घ्यायचंय? राजयोग मेडिटेशन. खूप सुंदर राजयोग मेडिटेशन. म्हणजे शब्द अवघड आहे, शब्द मोठा आहे, पण ती सोप्या भाषेमध्ये काय? आपल्याला आपल्या परमपित्याची आठवण करायची. आणि विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही ज्याच्याशी कनेक्ट आहे त्याचे व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत येतात. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. तर आपण परमात्म्याची आठवण करू तर त्याचे व्हायब्रेशन आपल्यामध्ये येतील. तर त्याच्यामध्ये जी शांती आहे ती आपल्यामध्ये येईल. तो शांतीचा सागर आहे, तो प्रेमाचा सागर आहे. त्याचं प्रेम आपल्यामध्ये यायला लागेल, कारण त्याच्यामधून व्हायब्रेशन निघतात, एनर्जी येते, व्हायब्रेशन निघतात. तर ते व्हायब्रेशन त्याची आठवण केल्यामुळे ते व्हायब्रेशन आपल्यामध्ये येतात. आपण काय करत होतो दुनियेमध्ये? की कोणीतरी चांगलं बोललं आपल्याला म्हणजे बरं वाटेल, म्हणजे मला शांती मिळेल, मला आनंद होईल. कुठंतरी गेलो म्हणजे मला शांती मिळेल, कुठंतरी गेलो म्हणजे मला बरं वाटेल, खूप चांगलं वाटेल, फिरून आलो. हे करत होतो आपण. पण बघितलं आपण की काहीच होत नाही त्याच्यामध्ये. तेवढ्यापुरतं तेवढं असतं. जर आपण काही गोष्टीला दाबायसाठी आपण काही बाहेर गेलो निघून, की आता मला जमत नाही, मला सहन होत नाही, मी बाहेर निघून जातो इथून, तर मग जेव्हा आपण बघतो की तिथून जाऊन आल्यानंतर असं वाटतं की आता कट ऑफ झालो आपण त्याच्यातून, पण तिथून जाऊन इथं जेव्हा परत येतो आपण, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अजून वाढलेल्या आहे गोष्टी, जसे सोडून गेलो होतो त्याच्यापेक्षा अजून वाईट झालेली परिस्थिती. तो बाहेर जाने से शांती, सुख, आनंद मिलता नहीं है कभी भी. तेवढ्यापुरतं तेवढं आहे. जसं दारूचा नशा आहे, तेवढ्यापुरतं तेवढं तो बंद करून टाकतो माइंडला. पण जेव्हा ती नशा उतरते तेव्हा त्याला लक्षात येतं की काय झालं, अजून वाढून जातो तो प्रकार. तो भगवान हमें सिखाता है, ये बाहर की बात नहीं है. सुख, शांती, प्रेम, आनंद हे तुम्हारे गुण है, मूल आत्म्याचे ते मूळ गुण आहे. सुख, शांती, प्रेम, आनंद. आणि मी तुमचा परमात्मा आहे, तर माझ्यामध्ये ते सगळं काही आहे. माझ्याशी कनेक्ट व्हा आणि ते जे पाहिजे ते तुम्ही घ्या. सुख पाहिजे सुख घ्या, शांती पाहिजे शांती घ्या, प्रेम पाहिजे प्रेम घ्या. दुसऱ्यावरती, दुनियावाल्यांवरती अवलंबून राहू आपण, तर त्याचं शेवट आहे दुःखामध्ये. आपल्याला कनेक्ट सगळ्यांशी राहायचंय, नातं सगळ्यांशी ठेवायचंय. खूप जबाबदारी, कर्तव्य आपले जे आहेत ते सगळ्यांचं पालन करायचं खूप व्यवस्थित. आपण आता बाबांचे बनलेले याच्या आधी जे करत होतो त्याच्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे कर्तव्याचं पालन करायचंय. पण मोह सोडून किंवा अटकायचं, किंवा याच्यातून आपल्याला पाहिजे काहीतरी, असं नाही. मला द्यायचंय या भावनेने नात्यामध्ये राहायचं. मैं लेने वाली नहीं, मैं देने वाली आत्मा हूं. मैं देवता हूं, लेवता नहीं हूं.
कोई मुझे देगा फिर मैं उसको दूं, असं नाही. मी देणारी आत्मा आहे, क्योंकि अब हमारा संबंध डायरेक्ट भगवान से जुड़ गया है. त्याच्या दुनियावाल्यांचा त्याच्याशी संबंध नाहीये डायरेक्ट, आपला डायरेक्ट, कारण आपल्याला परिचय मिळाला, आपण त्याला ओळखलं की संबंध जुडला. याच्यासाठी असं काही विशेष काहीच करायचं नाही. जसं भक्ती मार्गामध्ये सांगतात, उसको पाने के लिए बहुत तपस्या करनी पड़ेगी, हिमालय में जाना पड़ेगा, ये करना पड़ेगा, वो करना पड़ेगा. काहीच नाही. आपल्याला आपण कोर्स केला, आपल्याला परिचय मिळाला, आपण त्याचे झालेलो आता. काही करायचं नाही, कुठली तपस्या नाही. आता तो सांगतो तेवढं करायचं फक्त. बाकी कुठली मंत्र साधना नाहीये, जप तप नाहीये, कुठली उपास तपस्याची गरज नाहीये. ते आपण जे करत आलेलो भक्ती मार्गामध्ये त्याला बंद नाही करायचंय. जे काही करत आलेलं आपली भावना आहे ते चालू ठेवायचंय. पण आता डायरेक्ट कनेक्शन आहे आपलं, डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्शन आहे आणि त्याच्याकडून आपण जे पाहिजे ते घेऊ शकतो. टेन्शन आलेलं आहे, आपण विचार करायचा, मी इथं आहे, बाबा तिथं आहे, बाबाकडून माझ्यामध्ये शांती येते, शांतीची किरणं येतात. जशी सूर्याची किरणं येतात तशी बाबामधून माझ्यामध्ये ती किरणं येत आहे, मला बिलकुल रिलॅक्स वाटतंय. आपण तसं पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा ही सवय झाली की आपण असं प्रयोग करू शकतो, मी आत्मा इथून निघालो वरती परमधाम आकाशाच्या पार पलीकडे, बाबांजवळ गेलो, बाबा बिलकुल सूर्यासारखा चमकतोय, त्याच्यामधून शांतीची किरणं येत आहे, त्याला चिपकलो मी जाऊन आणि त्याच्यामधून शांती खिचून घेतली, पिऊन घेतली आणि मी पुन्हा आलो. माझ्यामध्ये संपूर्ण शांती होती. म्हणजे काय करायचंय की आपल्याला टेन्शन आलेलं आहे, तर टेन्शन काढायचा असा प्रयत्न नाही करायचा की टेन्शन नाही घ्यायचंय, टेन्शन नको घ्यायला, असं नाही करायचंय. आपण काय करतो, सोपं त्याचं उदाहरण एक दिलं जातं याच्यामध्ये की जर अंधार आहे तर तुम्ही अंधाराला नाही काढू शकत. अंधाराला बाहेर कसं काढणार, आपल्याला लाईटचं बटन दाबलं म्हणजे अंधार समाप्त. तर तसं ते टेन्शन काढू नाही शकत आपण. तसं आपण शांती घ्यायची, प्रेम घ्यायचंय, आनंद घ्यायचाय, त्याचा सोर्स आहे, पॉवर हाऊस आहे परमात्मा, त्याच्याकडून ते घ्यायचं म्हणजे लाईट चालू करायचंय, तो टेन्शनचा अंधार समाप्त होऊन जाईल. तो ये इस तरीके की मंजिल भगवान हमें बताता है. तो जीवन मुक्ति के लिए क्या चाहिए, रचना के आदि मध्य अंत को जानना जरूरी है. याद की यात्रा से कितने फायदे होंगे हमने देखा. अब जीवन मुक्ती म्हणजे बंधन मुक्त जर राहायचंय तर काय माहिती पाहिजे, रचना के आदि मध्य अंत को जानना जरूरी है. रचना का आदि मध्य अंत हे जे 84 जन्माची सीडी आहे, ती कशी सुरुवात झाली, मग कसं आपण मध्ये आलो, मग कसं आता एंड झालेला आहे आणि कशामुळे ही अवस्था झालेली आहे, हे ज्ञान जर असेल आपल्याला, कशामुळे ही अवस्था झाली. आपण जेव्हा सतयुगामध्ये होतो तेव्हा सतयुगामध्ये सुख शांती होती, कारण आपण पवित्र होतो, आपल्यामध्ये विकार नव्हते कुठल्याही प्रकारचे, काम क्रोध लोभ मोह अहंकार, आणि त्यामुळे सुखदायी जीवन होतं. द्वापर मध्ये आलो आपण, तर द्वापर मध्ये आल्यानंतर काय झालं, आपल्यामध्ये विकार आले, काम क्रोध लोभ मोह अहंकार, हे 5 विकार आले. आणि या 5 विकारामुळे काय झालं, आपली चुकीची भावना झाली, चुकीचे विचार यायला लागले, चुकीचं बोलणं निघायला लागलं, चुकीचे कर्म झाले आणि त्याच्यामुळे ते पाप बनलं आपलं, पापाचा हिशोब. आणि मग कोणा विषय झालं, ते आपल्या जे कॉन्टॅक्ट मध्ये होते, जे आपल्या संबंधामध्ये आले, ज्यांच्या संपर्कामध्ये आपण आलो, त्यांच्याविषयी भावना चुकीची ठेवली, बोललो चुकीचं, गलत कर्म झाले आपले विकारांच्या वश होऊन, आणि मग त्याचा पापाचा हिशोब बनला. तो पापाचा हिशोब काही त्या जन्मामध्ये भोगून त्याची सजा भोगली, त्याचं मृत्यू झालं, पण जर काही तसेच शिल्लक राहिले आणि आपण पुढच्या जन्मामध्ये कंटिन्यू करत गेलो ते, आणि मग ते पाप वाढत गेलं. आणि आज ते जे 63 जन्माचं पाप आहे, जे द्वापर पासून आपले 63 जन्म आहे, ते 63 जन्माचे पाप कर्म आपल्या सोबत होते. आणि म्हणून आपल्याला ते बंधन जाणवतं, हलकं नाही वाटत, बांधल्यासारखं वाटतं, कारण हे सगळे कर्माचे, पाप कर्माचे बंधन आहे. तर त्यामुळे जीवनमुक्त अवस्था नाहीये, जीवन आहे पण बंधन वाटतं आपल्याला. तर बाबा कशासाठी सांगताय की ये अगर जान लो आप, ये ड्रामा का चक्र ऐसा है, कैसे सीढ़ी नीचे उतरते आए, किस कारण से सीढ़ी नीचे उतरते आए, क्योंकि विकारों के वश हो गए. अगर ये समझ में आ गया, विकारों के कारण ये सब कुछ हुआ है, दूसरा व्यक्ति कारण नहीं है. आपले जे दुःख आहे, आपल्या समोर जे काही होतंय, त्याला कुठलाही दुसरा व्यक्ती कारणीभूत नाहीये, हे बिलकुल पक्क करून टाकायचं आपण. की याच्यामुळे त्याच्यामुळे हे ब्लेम गेम आपण करत राहतो की हा नसता, यांनी असं केलं नसतं. तर ते का करताय,
कारण आपण त्यांच्याशी तसे हिशोब बनवलेले द्वापरपासून. आपण एक लक्षात घ्यायचं, आपण ज्यांच्या आज संबंधामध्ये, ज्यांच्याशी आपलं आज नातं आहे, ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण येतो, आज पहिल्यांदा नाही येत आहे किंवा या जन्मामध्ये पहिल्यांदा नाही येत आहे. याच्या पहिले आपण त्यांच्या सोबत राहिलेलो, 1 जन्मामध्ये, 2 जन्मामध्ये, 4 जन्मामध्ये, 5 जन्मामध्ये. तर त्यावेळेला जे काही केलेलं आहे त्याचा हिशोब तेव्हा झाला नाही, आता करावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे. याचं उदाहरण, सोपं उदाहरण असं आहे की एक ड्रायव्हर आहे. एका ड्रायव्हरनी एका गाडीवरती असताना, ती गाडी चालवत असताना त्याच्याकडून ऍक्सिडेंट झाला, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या गाडीवरती असताना. आणि मग त्यांनी काय केलं की ती गाडीच बदलून टाकली. त्या गाडीवर तो ड्रायव्हर नाही, आता तो दुसऱ्या गाडीवरती ड्रायव्हर आहे. तर मग जेव्हा केस होईल तेव्हा तो हे सांगू शकतो का की मी त्या गाडीवर असताना खून झालेला आहे म्हणून मग माझा काही दोष नाही, मी काही खून केलेला नाही, असं तो म्हणू शकत नाही. कारण व्यक्ती तोच होता, त्याने फक्त गाडी बदललेली आहे. तर तसं आपण आत्मा मागच्या जन्मामध्ये दुसऱ्या वेगळ्या गाडीमध्ये होतो, वेगळ्या शरीरामध्ये होतो. त्यावेळेला जी काही चूक केलेली आहे, आपण गाडी बदलली, फक्त या शरीरामध्ये आलेलो आहे आता आपण आत्मा. पण ते हिशोब घेऊन आलो तिथून, ते करून आलो काहीतरी उलट पालट, तर ते इथं आहे. तर इथं आपल्याला चुकत करावं लागेल. ड्रायव्हरनी गाडी बदलली, मी आत्मा ड्रायव्हरनी ही गाडी बदललेली, फक्त मी दुसऱ्या गाडीमध्ये आलेलो. तर मला तो हिशोब तो चुकतो करावा लागेल, त्याला पर्यायच नाहीये. मग चूक करायचंच आहे, असं नाही की त्याचा लोड घ्यायचा. मग माझ्या समोर एवढं येतं, मग मी चूक केलेली, माझंच एवढं, मी इतकं पाप केलेलं, असा त्याचा लोड नाही घ्यायचा. बिलकुल केलेलं आहे, ठीक आहे, मी कर्ज घेतलेलं आहे कोणाचं, तर मला ते द्यावं तर लागेल त्याचं रिटर्न. बस एवढं, इतकं सिंपल. का बरं झालं, इतके पाप केले असतील का मी, किंवा मी तर खूप चांगला वागतात या जन्मामध्ये, मी तर कोणाचं काही वाईट केलं नाही, हे ठीक आहे, आपण आता करतोय तर पुढे त्याचा फायदा होईल. पण मागे काय करून आलेलं काय माहिती. मागे जे केलेलं आहे ते बिलकुल खूप चांगल्या भावनेने चुकतो करायचं. एक चांगला जो इमानदार व्यक्ती असतो तो काय करतो की कर्ज घेतलेलं ना मला मिटवायचंय, आणि ज्या वेळेला तो कोणाचं देणं देऊन टाकतो, खूप हलकं वाटतं त्याला. अशा प्रकारे आपण लोड घ्यायचा नाहीये की माझं म्हणजे मी जिम्मेदार आहे, जे काही होतंय माझ्यासोबत, तर मी लोड घ्यायचा त्याचा, मग टेन्शन घ्यायचं, मग टेन्शनचं रूपांतर स्ट्रेसमध्ये व्हायचं, मग स्ट्रेसचं रूपांतर डिप्रेशनमध्ये व्हायचं, डिप्रेशनचं रूपांतर सुसाईडमध्ये व्हायचं. हे सगळे टप्पे इथले जे दुनियेमध्ये जे चाललेले प्रकार. बाबा आपल्याला शिकवतो पॉझिटिव्ह विचार करायचा, प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह, प्रत्येक काहीच नकारात्मक. जी मुरली चालते रोजची, एक वाक्य, एक इतकंसं सुद्धा वाक्य नकारात्मक नाहीये. आणि दुनियेमध्ये आपण बघतो की सगळी नकारात्मकता पसरलेली. आता समजा कोणी खूप चांगलं प्रवचन करणारं, खूप मोठे साधू संन्यासी, जैन धर्मामध्ये पण बघितलेले खूप मोठे मोठे साधू संन्यासी प्रवचन करतात खूप चांगल्या प्रकारे, खूप चांगलं प्रवचन सांगतात, खूप हाय लेवलचं सांगतात, पण नकारात्मकता दाखवतात ते समाजाची, की कसं चाललेलं आहे, हे कसं करताय, त्याचा उपाय काय हे नाही सांगत. समजा आता कोणी कीर्तन करणारं पण तुमचं ते चांगलं सांगतात लोकांना, पण कनेक्शन परमात्म्याशी नाहीये डायरेक्ट, आणि त्यामुळे शक्ती नाहीये. समजा ज्ञान कोणी चांगलं पण देत असेल, पण ते ज्ञान प्रॅक्टिकल मध्ये कसं आणायचंय, त्याप्रमाणे वागायचं कसं आहे, ती शक्ती कशी घ्यायची हे नाही सांगू शकत कोणी. तर या ज्ञानामध्ये काय की ज्ञान पण आहे आणि शक्ती पण आहे. ज्ञान आहे आणि त्या ज्ञानावर चालण्याची शक्ती पण परमात्मा डायरेक्ट देतो. जशी आपण त्याची आठवण करतो तसे व्हायब्रेशन येतात, आणि मग तसं आपण त्याप्रमाणे तो जसं सांगतोय तसं आपण करू शकतो, आणि खूप आनंदमयी जीवन आपलं होऊन जातं, तणावमुक्त जीवन होऊन जातं. तो फिर तनावमुक्त जीवन हो जाता है, मतलब जीवन मुक्ति, मतलब जीवन है, जीवन चल रहा है, लेकिन बंधन कुछ भी नहीं है, मुक्त जीवन. तो इसलिए ये जो ज्ञान है ड्रामा का, हमारे कर्मों का, वो सिद्धांत हमें हमेशा ध्यान में रखना है. अपने साथ ऐसी ऐसी बातें करने से बड़ी खुशी आएगी और फिर दूसरों को भी खुशी में लाएंगे. दूसरों पर भी मेहर करनी है, रास्ता बताने की. तर या ज्या गोष्टी आहे, बाबा म्हणतात की तुम्ही स्वतःला समजवा, म्हणजे तुम्ही आनंदात राहा. आज आनंदाची गरज आहे सगळ्यांना. सगळे दुःखामध्ये, कोणाला कितीही काही असू द्या, कोणाकडे पद पोझिशन पैसा किती असू द्या,
पण आनंद नाहीये, काही ना काही प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे. आपल्याला आनंदी दिसतो तो वरवरून, पण आतमध्ये काही ना काही गडबड चाललेली आहे. जे अंबानी, टाटा, बिर्ला आपण बघितलं, त्यांचे काय काय किस्से चालतात. नाव खूप मोठं आहे, नाव मोठं, लक्षण खोटं. घरावरती विमान उतरतात, पण कोर्टामध्ये केसेस चाललेले, भावाभावांचे भांडणं चाललेले. तो इसलिए ये जो दुनिया है, ये दुख की दुनिया है. वो समझते हैं कि हम स्वर्ग में हमारे पास सब कुछ है, पैसे से हम सब कुछ खरीद लेंगे, पण टेन्शन तर येतच, दुःख तर येतच, बिमारी तर येतेच. आपण बघितलं की जे खूप खूप मोठे मोठे खूप हाय लेवलचे लोक, जे साधारण बिमारीने शरीर सोडलं, त्यांनी मृत्यू होऊन गेला त्यांचा अचानक. खूप मोठे जे 1000 डॉक्टरांची फौज समोर उभी करू शकले असते, तरुणपणामध्ये गेले. तर मग हे जे दुःख, अचानक जे दुःख येतं, ही दुःखाची दुनिया है. तो भगवान हमें सिखाता है कि तुम्हें खुश रहना है. आणि जितकी खुशी जैसी खुराक नाही. जितका आनंदी राहू आपण, त्याचा परिणाम सायन्सनी पण सिद्ध केलेला आहे की आपण आनंदी राहू, खुश, काही होऊ द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी काही करू द्या. आपण जर खुश राहिलो तर खुशीचे केमिकल, इथून आपल्यामधून खुशीची भावना निघाली, खुशीचे विचार आले, ब्रेन लगेच ते आनंदाचे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात, ते केमिकल तयार होतात त्याच्यामध्ये. ब्रेन, आपलं मेंदू म्हणजे खूप मोठी फॅक्टरी हार्मोन्सची, केमिकलची. आणि जेव्हा आपण तो विचार करतो, चांगला आनंदाचा विचार, तर खूप चांगले चांगले केमिकल निघतात ब्रेनमधून. आणि ते केमिकल ब्रेनमधून सगळ्या शरीराच्या सगळ्या पेशीपर्यंत जातात. आणि आपण जेव्हा नकारात्मक विचार केला तर ते पण खराब केमिकल तयार होतात आणि ते शरीरामध्ये जातात. आणि म्हणून आज जे आपण बघतोय की 90% बिमाऱ्या त्याचा परिणाम आहे. खराब विचार करण्याचा, टेन्शन घेण्याचा, दुःख घेण्याचा, त्याचा परिणाम आहे. ह्या सगळ्या इतके सगळे पहिल्याच्या जमान्यामध्ये जितके डॉक्टर आणि जितके दवाखाने होते, त्याच्या आज 1000 लाखो पटीने आहे. पण बिमाऱ्या कमी होत नाहीये, वाढत चाललेल्या आहे. कारण विचार, ते विचार चांगलं करायला बाबा आपल्याला शिकवतो. आणि त्याच्यासाठी मुरली हे सगळ्यात मोठं माध्यम आहे. खूप चांगले विचार आपल्याला शिकवतात, त्यानुसार आपण मग ते विचार करतो, मग शरीर आपल्याला साथ देतं. आणि काही असतात, आता कर्माचे हिशोब आहे म्हणून शरीराद्वारे बिमारी पण होते, ती बिमारी निघते पण बाहेर, कारण कर्माचे हिशोब आहे. कारण या कोणताही दुसरा गुरु, खूप मोठे मोठे गुरु आपण बघितले की ते म्हणतात की तू माझी पूजा कर, हे कर, ते कर, हे व्रत कर, सगळं चांगलं होऊन जाईल, सगळं चांगलं होऊन जाईल. इथं काय सांगतात बाबा की कृपा मतलब कर और पा, म्हणजे चमत्कार नाही, चमत्काराची अपेक्षा नका करू. तुम्ही, मी जसं सांगतोय तसा विचार करा आणि तुम्ही माझे बच्चे हक्कानी घ्या, सगळं हक्कानी घ्या, भीक मध्ये नाही. आणि ते तिकडे काय होतं, गुरूंनी सांगितलं ते त्याच्यानुसार कधी कधी होतं एखाद्याचं, आणि मग हजारो लोक त्याच्या मागे पडतात. आणि एखाद्याचं का बरं होतं, कारण तो पॉझिटिव्ह घेतो त्या गोष्टीला, की हा आता त्यांनी सांगितलेलं ना, आता सगळं चांगलं होऊन जाईल, विश्वास ठेवतो. मग ते केमिकल निघतात बरोबर ब्रेन मधून, चांगले चांगले, आणि मग त्याच्यामुळे चांगलं होतं. ते गुरुच्या आशीर्वादामुळे कधीच चांगलं नाही होत, पण त्या ब्रेन मध्ये जो परिणाम तो करून घेतो त्याच्यामुळे सगळं चांगलं. कारण तो मग जसं चांगला विचार करतो, ते चांगलं चांगलं अट्रॅक्ट करतो तो आपल्याकडे, आणि मग चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्या बाबतीत व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ते कुठल्याही गुरुकडे जाऊन आशीर्वाद घेण्याची किंवा तसं काही करण्याची आवश्यकता नाहीये. आपण विचार बदलले तरी ती प्रक्रिया आपण करू शकतो. त्याच्यामध्ये हजारामध्ये एकाचं होतं, इथं जर सगळ्यांनी केलं तर सगळ्यांचं तेच होईल की विचार चांगले तर जीवन चांगलं होऊन जाईल. भलेही प्रॉब्लेम येतील, संकट येतील, समस्या येतील, पण त्याच्यामध्ये जर आपलं त्याच्याशी कनेक्शन आहे तर त्याची मदत पण मिळते. आता मला 15 वर्ष झाले या ज्ञान मार्गामध्ये, हजारो उदाहरणं आहे त्याच्या मदतीची, आणि एकदा सुद्धा टेन्शन आलेलं नाहीये, एकदा सुद्धा टेन्शन आलेलं नाही कोणत्याच बाबतीत. ते ही त्याची मदत आहे, त्याच्याकडून ते तेवढं कनेक्शन आपण ठेवायचं, फक्त विश्वास पक्का ठेवायचा आहे, आणि त्याची ताकद आपल्याला प्राप्त होत राहते. ते गोष्टी येत राहतात बाहेरून, पण आपण बिलकुल त्याला स्थिरतेने तोंड देऊ शकतो. आणि अशी खूप जणांची उदाहरणं आहे जे या ज्ञान मार्गामध्ये जोडलेले आहे, त्यांचे अनेकांचे असे उदाहरणं आहे की बाबा कशी मदत करतो वेळेवर. समजत नाही त्याने मदत केली, पण तो गुप्त रीतीने त्याचं कार्य चालतं. तर असं आपल्याला त्याच्याशी इतकं सुंदर नातं जोडायचंय आणि आपलं जीवन खुशीने भरून टाकायचं.
तो अगर हमें खुशी मिलेगी तो दूसरों को भी खुशी में लाएंगे. तर आपल्यापर्यंत नाही ठेवायचे, हे व्हायब्रेट करायची खुशी, खुशी सगळ्यांना द्यायची आहे आणि हा आनंदाचा मार्ग सगळ्यांना आपण सांगू शकतो. दूसरे पर भी मेहर करनी है रास्ता बताने की. जर उपकार करायचे दुसऱ्यावरती तर चांगला रस्ता दाखवा. तमो प्रधान से सतो प्रधान बनाने की. बाबा ने तुम बच्चों को पुण्य और पाप की गहन गति भी समझाई है. पुण्य क्या है और पाप क्या है? सबसे बड़ा पुण्य है बाप को याद करना और दूसरों को भी याद दिलाना. सगळ्यात मोठं पुण्य जर कोणतं असेल या दुनियेमध्ये, कारण आता कशाची गरज आहे? आता परमात्म्याच्या कनेक्शनची गरज आहे. तर खरं पुण्य जर करायचंय तर त्यांना परमात्म्याशी जोडा, म्हणजे ते त्यांचं कल्याण करून घेतील. कल्याण कसं होईल? पॉझिटिव्हिटी येईल जीवनामध्ये. संगदोष में आकर व्यर्थ चिंतन पर चिंतन में अपना समय बर्बाद करना यह है पाप. आणि हे तर माहितीच नव्हतं ध्यान मार्गामध्ये यायच्या आधी. बाबा आपल्याला सांगतोय की संगदोष में आकर व्यर्थ चिंतन पर चिंतन में अपना समय बर्बाद करना यह है पाप. तो ये पाप हम कब से करते आए होंगे? द्वापर युग से. 63 जन्म झाले. तर 63 जन्मामध्ये किती पाप कोणतं आहे? परचिंतन, व्यर्थ चिंतन. कारण आपण ती निगेटिव्हिटी पसरवतोय, खराब. आपण जो इथं विचार करतो तो वातावरणामध्ये पसरतो. आपण जे म्हणतो वातावरण बिघडलेलं आहे, इतकी दुःखाची दुनिया झालेली आहे, नरक बनलेलं आहे, तर ते व्हायब्रेशन पसरवायला आपण पण कारणीभूत आहे. ते पाप झालेले आपल्याकडून. हे पाप झालेले म्हणून त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. तर हिशोब द्यायचा तर चांगल्या मनाने द्यायचा, खूप चांगल्या भावनेने द्यायचं, शक्तिशाली बनवून द्यायचा आहे, मिटवून टाकायचा हिशोब. आता इथून पुढे नाही करायचं. झालंय. आता बाबा म्हणतात व्यर्थ चिंतन और परचिंतन, इसमें अपना समय बर्बाद नहीं करना. व्यर्थ चिंतन म्हणजे ज्या घटनाचं माहितीच नाही की काय होणार आहे पुढे, त्याच्याविषयीचं चिंतन अनेक प्रकारचं. म्हणजे म्हणतात मन चिंतित वैरी न चिंती. मनामध्ये जे चिंतन चालतं शत्रू सुद्धा विचार करणार नाही आपल्यामध्ये. असे वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन. आणि एक चुकीचा विचार आला की त्याच्या मागे सगळी साखळी, सगळी चेन चालू होऊन जाते, एकामागे एक. आणि दुसरं परचिंतन, दुसरा काय करतोय, त्यांनी काय केलं, यांनी काय केलं, किती इंटरेस्ट येतो ऐकायमध्ये. कोणी जर कोणाचं सांगायला लागलं तर किती इंटरेस्टने ऐकतो आपण, मजा येते ऐकायला, कान लावून ऐकलं जातं. पण बाबा काय म्हणतात? कौन क्या कर रहा है, कैसे कर रहा है, क्यों कर रहा है, तुम्हारा क्या जाता है. तुमचं काय जायचंय, त्याला करू दे जे करायचंय ते. आपल्याला कळालं कोणाविषयी तर आपल्याला पॉझिटिव्ह शुभ भावना ठेवायला बाबा शिकवतात. जे मुरलीमध्ये बाबा सांगतात की शुभ भावना ठेवा. कोणाविषयी वाईट चिंतन करू नका. किंवा कोणी सांगितलं एखाद्या विषयी, आपल्याला काही चुकीची गोष्ट सांगितली, एखाद्याची निंदा केली आपल्या समोर, तर आपण त्याला अजून भडकवायचं नाहीये. एखाद्या विषयी वाईट, हा ठीक आहे आपण, नाही तर मग आपण काय करतो, मग अजून उदाहरणं देतो त्याला. हा तेव्हा पण तो असंच बोलला होता, तेव्हा पण त्याने असंच केलं होतं. म्हणजे त्याच्या मनामध्ये जे एखाद्या विषयी वाईट झालेलं आहे प्रकार, विचार, तर तो अजून वाढून जातो. पाप कर्मामध्ये आपण भागीदार झालो. ठीक आहे, आपल्याला समजलं, सावधान व्हायचंय, सावधानी ठेवायला बाबा शिकवतो. पण कोणाविषयी वाईट विचार नाही करायचा. तो वो पाप से बचना है हमें. व्यर्थ चिंतन पर चिंतन म्हणजे टाइम पण वेस्ट होतो आणि शक्ती पण खलास होते आपली विनाकारण. बाप शिक्षा देते हैं मीठे बच्चे, कभी भी पाप कर्म नहीं करना, विकारों की चोट खाने से बचकर रहना. कभी भी पाप कर्म नहीं करना. विकारों की चोट म्हणजे विकारांमध्ये, आता विकारांपासून दूर राहायचं. असं नाही की एकदम अचानक सगळं काही परिवर्तन होऊन जाईल आपल्यामध्ये, पण हळूहळू आपण हे परिवर्तन. लाईट लावायला सुरुवात करायची, ती ट्यूब पेटायला वेळ लागतो कधी कधी, मग ते एकदम फुल पॉवर देते. तर तसं हळू, असं नाही की एकदम लोड घ्यायचं की नाही आता मला आज लगेच सगळं परिवर्तन होऊन जाईल माझ्यामध्ये आणि व्हायलाच पाहिजे, असं नाही. एका झटक्यात झालं कोणती गोष्ट तर ती चांगलीच असते, पण त्याचं लोड नाही घ्यायचंय. हळूहळू स्वतःला समजून सांगत, बाबा जसं सांगतील, समजवतील आपल्याला, त्याप्रमाणे आपण पुढे चालायचं आणि आपल्या जीवनाला तणावमुक्त करत चालायचं. मेन उद्देश आहे या ज्ञान मार्गाचा तणावमुक्ती. खूप सुंदर असं जीवन आपल्याला
प्राप्त करून घेण्याचा चान्स आहे. यह तुम बच्चे जानते हो, यहाँ 2 बत्तियां हैं, दोनों लाइट इकट्ठी है, यह दोनों जबरदस्त लाइट है. 2 बत्तियां. तर हे आता मुरली कशी चालते? मुरलीमध्ये आपण जसं घरामध्ये बातचीत करतोय आपण, तर घरामध्ये कसं, आता समजा परिवार बसलेला आहे सोबत, असं नाही की भाषण चालेल म्हणजे एक टॉपिक आणि त्याच्यावरती सगळेजण बोलतील, असं नाही होत परिवारामध्ये. तर हे परिवार आहे, बाबा आपल्या बच्चांशी बोलतोय, तर कधी एक गोष्ट तर मध्येच दुसरी, काही कनेक्शन नाही तरी पण वेगळंच काहीतरी बोलून जातो बाबा, कारण ये बातचीत चल रही है. भगवान अपने बच्चों से बातचीत कर रहा है और बातों बातों में समझाता है. श्लोक सांगितला, मंत्र सांगितलं तर काय समजणार है? इसलिए भगवान अगर आएगा इस धरती पर तो वो समझाता है अपने बच्चों को, मार्ग दिखाता है और ताकत भी कैसे प्राप्त करनी ये भी समझाता है. तर याच्यामध्ये आता हा काय पॉइंट आला की ये तुम बच्चे जानते हो, यहाँ 2 बत्तियां है, दोनों लाइट इकट्ठी है. दोनों लाइट कौन सी? एक परमात्मा लाइट, परमात्मा शिव बाबा, आणि एक ब्रह्मा बाबा. दोन्ही तेजस्वी आहे, दोघांमध्ये शक्ती आहे. ब्रह्मा बाबा जसं परमात्मा आहे, परमात्मा जसं संपूर्ण आहे, सर्वोच्च आहे, ती स्थिती ब्रह्मा बाबांनी 18 जानेवारी 1969 ला प्राप्त केलेली आहे. जसं 56 वर्षापूर्वी ब्रह्माबाबांची जी स्थिती झाली ती परमपिता परमात्म्यासारखी झाली, आणि त्याच्यासाठी त्यांनी 33 वर्ष पुरुषार्थ केला. त्यांच्या शरीरामध्ये 33 वर्ष परमात्म्याचा प्रवेश व्हायचा, आणि त्यांनी तो प्रवेश करून मग मुरली चालवलेली, आणि त्या ह्या मुरल्या. मुरली म्हणजे काय? की परमात्म्याने त्यांच्या शरीरामध्ये येऊन हे ज्ञान दिलेलं आहे. 56 आजपासून बरोबर 56 वर्षापूर्वी ब्रह्मा बाबा संपूर्ण झाले आणि त्यांनी शरीर सोडलं होतं. ते संपूर्ण फरिश्ता ते बनले. आज त्यांची लेवल बिलकुल शिवबाबा सारखी आहे. आणि हा आपल्याला माहित झालं असेल, लक्षात आलं असेल कोर्समध्ये ऐकताना, की ब्रह्मा बाबा म्हणजे श्रीकृष्णाचा लास्ट जन्म आहे. श्रीकृष्णाचा लास्ट जन्म आहे, आणि पुन्हा श्रीकृष्णाच्या रूपामध्ये 2036 एंड किंवा 2037च्या स्टार्टिंगला ते येणार आहे. पुन्हा श्रीकृष्ण येणार आहे. हे ब्रह्मा बाबा म्हणजे त्यांचा 84वा जन्म आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ये अपने जन्मों को नहीं जानता है, मैं जानता हूँ, मैं आकर इसको बताता हूँ. गीतेमध्ये एक श्लोक आहे की ये अपने जन्मों को नहीं जानता है, म्हणजे यांनाही माहिती नव्हतं. त्यांच्यामध्ये जी आपण कहाणी ऐकली, शॉर्टमध्ये कहाणी ऐकली, खूप मोठी कहाणी त्यांची. हे हिऱ्यांचे व्यापारी होते, 60 वर्षाचं वय होतं. त्यांना अचानक वैराग्य प्राप्त झालं, वैराग्य यायला लागलं, म्हणजे परमात्मा त्यांना तयार करत होते. हिऱ्याचा व्यापार म्हणजे इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं त्यावेळेला 1936 मध्ये. तर त्या यांचं गिऱ्हाईक होत्या, इंग्लंडची महाराणी यांचं गिऱ्हाईक होत्या, हिऱ्यांचे दागिने यांच्याकडून घ्यायच्या त्या. तर इतकी मोठी प्रॉपर्टीवाला हा व्यक्ती, आणि अचानक दादा लेखराज त्यांचं त्यावेळेला नाव होतं. अचानक त्यांना वैराग्य यायला लागलं. मग परमात्म्याने त्यांना साक्षात्कार करवले. हे जे विनाश आपण आता टीव्ही वरती बघतोय, जर लॉस एंजल्स युट्यूबवर सर्च केलं तर आपल्याला लक्षात येईल काय चाललेलं आहे तिथं. तो आणि युक्रेन युद्ध, ते जे त्याच्यामध्ये जे बॉम्बचा वापर होतोय, हे सगळे जे नजारे त्यांनी 1936 मध्ये हे सगळे नजारे बघितलेले. हे सगळं साक्षात्कार त्यांना झाला विनाशाचा. आणि काही काळानंतर मग त्यांना लक्षात नाही आलं काय होतंय नेमकं, कारण त्यांनी 12 गुरु केलेले होते वेगवेगळे. त्यांना वाटलं गुरुचं काहीतरी आहे, त्यांना लक्षात नाही आलं. मग ते एकांतामध्ये गेले, धंद्याचा थोडासा त्याग केला, एकांतामध्ये गेले. नंतर पुन्हा त्यांना पुढचं साक्षात्कार झालं सतयुगाचा. जी सतयुगी सृष्टी आहे ती त्यांना दिसली, तो साक्षात्कार झाला त्यांना. आणि त्याच्यानंतर आकाशवाणी झाली की तुझे ऐसी दुनिया बनानी है, तुझे ऐसी दुनिया बनानी. आता त्यांना वाटलं काय भानगड आहे नेमकी, म्हणजे एक तर विनाश दाखवलाय, मग तिथून ते आत्मे येत आहे आणि देवता शरीर त्यांना मिळतंय आणि देवता इथं राहत आहे, आणि तुझे ऐसी दुनिया बनानी आहे. त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं, ते म्हणजे मला काही माहिती नाही. त्यावेळेला त्यांचे जे गुरु होते मेन, काही माहिती नाही. तर त्यांना लक्षात आलं की ये कुछ ऊपर की शक्ती है. मग एक दिवस म्हणजे त्यांच्या घरी सत्संग चालायचे, त्यांना ते वैराग्य आलेलंच होतं. बाबांनी त्यांना तयार करायला सुरुवातच केलेली होती सत्संग. मग एक दिवशी सत्संग सुरू होता आणि अचानक सत्संगमधून ते उठून गेले. अचानक त्यांना वाटलं उठून जावं, प्रेरणा आली त्यांना. एका रूममध्ये जाऊन बसले आणि त्या परम शक्तीचा त्यांच्यामध्ये प्रवेश झाला. ती शक्ती त्यांच्यामध्ये आली. ती परमात्मा जे एनर्जी येते, तर त्याला काही बंधन नाही आहे शरीराचं, ते कोणामध्ये प्रवेश करू शकतो.
तर परमात्मा त्यांच्या शरीरामध्ये आले, प्रवेश केला त्यांच्यामध्ये, आणि सगळ्यात पहिले महावाक्य परमात्म्याचे, निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम, प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम. तर हे एवढेच 3 महावाक्य फक्त परमात्म्याने संस्कृतमध्ये उच्चारित केलेले आहे. त्याच्यानंतर परमात्म्याने सगळं ज्ञान हिंदीमध्ये दिलेलं आहे. कारण त्यांना अजून ते क्लिअर नसतं झालं, त्यांनी ते महत्व जाणलं नसतं त्या गोष्टीचं. संस्कृत मानली जायची त्यावेळेला धार्मिक भाषा म्हणून. तर त्यामुळे परमात्म्याचे ते 3 महावाक्य, निजानंद स्वरूपम म्हणजे मी आनंद स्वरूप आहे, मी प्रकाश स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, त्यांच्यामध्ये प्रवेश करून हे ज्ञान दिलं. आणि मग हळूहळू हळूहळू रोज त्यांच्यामध्ये प्रवेश, त्यांना मग लक्षात आलं की ही परमात्मा शिवाची प्रवेशता आहे. ज्या शिवलिंगाची आपण पूजा करतो तो शिव परमात्मा त्यांच्यामध्ये यायला लागले रोज. आणि मग रोज येऊन त्यांनी हे ज्ञान दिलं. आणि ते सुरुवात त्या महावाक्यापासून आणि शेवट 18 जानेवारी 1969ला, म्हणजे जेव्हापासून त्यांच्यामध्ये परमात्म्याचा प्रवेश झाला तेव्हापासून रोज मुरली चाललेली आहे. रोज परमात्मा त्यांच्यामध्ये यायचे, रोज मुरली चालायची. जे 4 पेज आपल्याकडे येतात ते रोजची चाललेली मुरली. तर 1969 18 जानेवारी फक्त सकाळचा क्लास त्या दिवशी नाही झाला, 18 जानेवारीला संध्याकाळी क्लास झाला. आणि त्या क्लास नंतर मुरली चालली. आणि शेवटी बाबांनी, म्हणजे कसं ते हे जी संपूर्णता असते ती कशी आहे त्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला की त्यांनी शरीर कशा पद्धतीने सोडलं. की त्यांनी मग ती मुरली झाली. आणि मुरली झाल्यानंतर त्यांनी अच्छा बच्चों से विदाई असं म्हणून ते गेले. अच्छा बच्चों से विदाई म्हणजे निरोप घेऊन गेले. असं कधीच बोलले नव्हते. आता त्यांना लक्षात नाही आलं बाबा असं का बरं म्हणताय, कोणालाही शंका नाही, काहीच नाही. अच्छा बच्चों से विदाई. आणि मग जाता जाता पुन्हा ते दरवाजापर्यंत गेले आणि एक लास्ट महावाक्य उच्चारण केलं, निराकारी निर्विकारी निरहंकारी भव. पहिलं ते महावाक्य 3 आणि हे लास्टचे 3 महावाक्य जे ब्रह्माच्या शरीरामध्ये प्रवेश करून जो पाठ चालला. आणि मग ते आपल्या रूम मध्ये गेले आणि आरामात बसून मग दादी होत्या, दादी प्रकाशमणी म्हणून आहे, त्यांच्या हातामध्ये हात दिला, सगळे शक्ती त्यांच्यामध्ये ट्रान्सफर केल्या आणि निघून गेले. त्याच्या आधी 1-2 दिवस आधी त्यांनी दादी प्रकाशमणींना हे सगळं कार्य दाखवलं होतं. तिथं जे माउंट आबूला चालतं कार्य, सगळी माहिती त्यांना देऊन टाकली होती. असं असं यहाँ पे ऐसा करना, ये ऐसा करना, ये ऐसा कार्य चलता है, वैसा चलता है. म्हणजे 2 दिवस आधीपासून त्यांना माहित होतं मुझे जाना है. क्लिअर कट, म्हणजे एकदम समजून, म्हणजे ती संपूर्णता आली होती त्यांच्यामध्ये. तर त्या सगळी तयारी करून सगळी सेटिंग करून मग ती आत्मा निघून गेली. आणि निघून गेली तर आजपर्यंत पण ते आहे. संपूर्णता आली आणि त्यामुळे ते आजपर्यंत पण वरती आहे. जे ब्रह्मा बाबा आहे त्यांचं कार्य आज, जे आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू शंकर, तर त्याच्यापैकी जे ब्रह्मा आहे हे ब्रह्मा आहे ते. आणि ते जे चित्र दाखवलेलं आहे भक्ती मार्गाचं ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे. पण हा ब्रह्माचा पार्ट हा डायरेक्ट शिवबाबांनी सांगितलेला आहे. तर आपण हे जे काही आपण हे ज्ञान ऐकलं किंवा हा 7 दिवसाचा जो कोर्स ऐकला आपण, हा 7 दिवसाचा जो कोर्स आहे हा असंच कोणाच्या मनाचा नाही आहे किंवा कोणाला तरी वाटलं म्हणून त्यांनी बनवलेलं आहे किंवा कोणीतरी सांगतंय, कोणत्या तरी गुरुनी सांगितलं म्हणून नाही. परमात्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश करून जे ज्ञान दिलेलं आहे त्या आधाराने तो कोर्स आहे. ही मुरली सगळी त्याचे जेवढे काही क्लासेस ऐकू आपण इथं आल्यानंतर या ज्ञान मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाई बहिणी, वेगवेगळ्या प्रकारचे, जसं शिवानी दिदी, वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस ऐकतो आपण. हे सगळं ज्ञान परमात्म्याने दिलेलं आहे. कोणत्याच मनुष्याचं हे ज्ञान नाही, हे परमात्म्याने दिलेलं ज्ञान. आता मी माझा अनुभव त्याच्यामध्ये सांगतो की मी जेव्हा हे म्हणजे समजा मी 7वी-8वी पासून मला असं वाटायचं की एवढे सगळे देवी देवता नसले पाहिजे आणि हिंदू चालक, मुस्लिम चालक, यांचा अलग त्यांचा अलग, हिंदूमध्ये एवढे सगळे, जैनमध्ये एवढे सगळे दाखवलेलं, मग हे नेमके कुठे आहे, आज कुठे आहे नेमके, मग काय करताय, असं सगळं इतकं सगळं दुःख आहे, टेन्शन आहे, इतके सगळे प्रॉब्लेम चालू आहे, हे सगळे कुठे आहे, मग इतके सगळे जर आहे तर म्हणजे दुनियेची हालत तर किती चांगली व्हायला. म्हणजे 7वी-8वी सुद्धा मला तसे विचार यायला लागले होते मनामध्ये. आणि माझ्या मनामध्ये बिलकुल क्लिअर होतं की तो एक सर्वोच्च शक्ती असली पाहिजे जी सगळं चालवते, पण ती अजून कार्य करत नाही असं मला काहीतरी वाटत होतं. एक थोडंसं लहान बुद्धी त्यावेळेची, पण असं वाटायला लागलं होतं की एवढे, म्हणून मी कोणत्याही प्रकारची भक्ती केली नाही. एक कोणीतरी असला पाहिजे. मग मला ते एक दोन घटना झाल्या जशा की त्या इकडे मी थोडंसं अट्रॅक्शन निर्माण झालं. कारण मी एकदा एका ठिकाणी बोर्ड बघितला होता 8वीला असताना नाशिकमध्ये,
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय हा बोर्ड बघितला तिथं, आणि मला ते क्लिक झालं की म्हणजे ईश्वरीय पण म्हणताय, विश्वविद्यालय पण म्हणताय एकीकडे, म्हणजे याचं शिक्षणाचं आणि धर्माचं काय संबंध. पण ते त्यावेळेला माझ्यासोबत मामा होते माझे, त्यांनी काही घेऊन गेले नाही तिथं, ते राहून गेलं फक्त. पण तो बोर्ड बुद्धीमध्ये राहिला की असं काहीतरी आहे, ईश्वरीय पण आणि विश्वविद्यालय पण, युनिव्हर्सिटी आणि ईश्वरीय गॉडली युनिव्हर्सिटी. तर ते थोडंसं वेगळं वाटलं होतं फक्त, पण गेलो नाही तिथं. नंतर 12वीला असताना मग एक पुस्तक खरेदी केलं, प्रदर्शनी बघायला गेलो होतो, एक अलौकिक दिव्य जीवन कहाणी, ब्रह्माबाबांची कहाणी, आणि त्याच्यामध्ये खाली होतं प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय. तेव्हा ते क्लिक झालं, तो बोर्ड आपण बघितलं होतं त्याचंच काहीतरी. मग ते पुस्तक घेऊन आलो, पण काही वाचणं झालं नाही, ते वाचलंच नाही. पण ते बुद्धीमध्ये ते एक होतंच की सर्वोच्च शक्ती एक परमात्मा आहे. तर म्हणजे बाबांनी ह्या 2-3 वेळा पकडायचा प्रयत्न केला, पण मी काही आलो नाही हातामध्ये. तर नंतर मग अचानक इथं घरी असताना 2008 मध्ये 7-8 मध्ये घरी असताना आस्था चॅनल लावला अचानक, आणि त्याच्यावरती शिवानी दीदींचा क्लास चालू, प्रोग्राम यायचा रोज 30 मिनिटाचा, तो बघितला अचानक. आणि ज्या दिवशी तो एपिसोड लावला मी, त्या एपिसोडमध्ये त्यांचा तो विषय चालू होता की परमात्मा एक है, निराकार आहे व सर्वोच्च शक्ती आहे. म्हटलं आपल्याला सापडलं जे पाहिजे होतं ते. आणि मग ते 1 वर्षभर तो प्रोग्राम मी बघितला, रोजचं 30 मिनिट यायचा, 7:10 ते 7:40. तो पूर्ण 1 वर्षभर प्रोग्राम बघितला. म्हणजे मला कोणीही तिकडे सेंटरवर घेऊन जाणारं कोणी भेटलं नाही, कोणी या ज्ञानामध्ये चालणारही कोणी भेटलं नाही. पण 1 वर्ष तो प्रोग्राम बघून, म्हणजे कारण मला कोणते अंधश्रद्धा पटत नव्हत्या, म्हणून मी पण ते लॉजिक त्याच्यातलं चांगलं वाटायचं मला, की ती कारणंसहित सांगताय. असंच हवेतल्या गोष्टी नाही, ज्या समजा धर्मामध्ये काही सांगितलं गेलं तर त्याचं काही कारण कोणी सांगत नाही, करायचंय म्हणता बस, करायचं सांगितलेलं आहे, यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलंय, यांनी केलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे, पण त्याचे लॉजिक कोणीच सांगत नाही. आणि त्यामुळे मी ते करत पण नव्हतो, काहीच धार्मिक कोणतंच नाही. पण हे खूप व्यवस्थित ते ऐकलं, त्याचा अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर ते पक्क झालं ज्ञान चांगलं आहे. मग कोर्स केला जाऊन समर्थनगर सेंटरवरती. तर कोर्स केला, तर कोर्समध्ये काही डाऊट वाटलं नाही, कुठल्याच बाबतीत शंका नाही आली, हे जे सांगितलं गेलंय असाच कोर्स. तर ते सगळं क्लिअर झालं. पण प्रॉब्लेम हा राहिला होता की त्याच्यामध्ये ते हे सांगायचे की परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलेलं आहे, ते दादींच्या शरीरामध्ये प्रवेश करून हे ज्ञान. बाबा होते 69 पर्यंत, आणि 21 जानेवारी 69 पासून तर 2017 पर्यंत गुलजार दादींच्या शरीरामध्ये बाबांचा प्रवेश, नंतरचा पार्ट, बाबांनी शरीर सोडल्यानंतरचा पार्ट. दादींच्या शरीरामध्ये परमात्मा येतात आणि त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे सगळं, असं ते सांगायचे. आणि मग सेंटरवरती त्यावेळेला काही चॅनल नव्हतं, आता चॅनलवर डायरेक्ट बघू शकतो आपण. त्यावेळेला सेंटरवरती व्यवस्था राहायची, तिथं जाऊन बघायचो मग ते बाबा मिलन म्हणजे परमात्म्याचं मिलन आहे. मग त्यावेळेला त्यामध्ये काय दिसायचं की दादी येऊन बसल्या, आणि ते बिलकुल 5 मिनिटानंतर ते ध्यानामध्ये गेल्या, त्यांचा चेहरा एकदम असं थोडं तेजस्वी झाला चेहरा, आवाज बदलून गेला, आणि ते चाललंय आणि ज्ञान चाललेलं आहे, आवाज थोडा वेगळ्या पद्धतीचा. तर ते वाटायचं की काहीतरी शक्ती आहे. पण हे पण वाटायचं की, कारण अंधश्रद्धा मानायचीच नाहीये, हे पण वाटायचं की हे काहीतरी टेक्नॉलॉजीचा चमत्कार आहे काहीतरी, त्यामुळे ते दाखवत आहे की चेहरा तेजस्वी झाला, आवाज बदलला. मला वाटायचं काहीतरी, तर तो डाऊट राहिला होता एक. म्हणजे ज्ञान पटत होतं, सगळ्या गोष्टी पटत होत्या, पण परमेश्वर येतो त्यांच्यामध्ये हे पटत नव्हतं बिलकुल. मग त्याचे नियम असतात, त्याचे 3 नियमांचं पालन, ते नियमांचं नंतर तुम्हाला समजेल. ते 3 नियमांचं पालन करून मग त्या दीदींनी सांगितलं तुम्ही तिथं जाऊनच बघा, मी नाही सांगू शकत तुम्हाला, तुमच्या मनामध्ये डाऊट आहे तर तुम्ही तिथं जाऊनच अनुभव घ्या. मग माउंट आबूला जाऊन मग तिथं बघितलं प्रत्यक्षपणे. ते दादींचा, गुलजार दादींचा क्लास राहायचा पहिल्या दिवशी, ज्या दिवशी प्रभू मिलनची डेट फिक्स असते, टाइम फिक्स असतो, त्याच्या आधी 24 तास आधी त्यांचा क्लास ठेवत होते दादी गुलजारचा. तर तो त्यांचा क्लास ऐकला, त्यांची बोलण्याची पद्धत, काय स्टाईल, ती आवाज वगैरे सगळं कळालं त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी तो जो टायमिंग होता त्यावेळेला दादी स्टेजवर येऊन बसल्या, बिलकुल एकदम शांत स्थिती, ध्यानामध्ये गेल्या. 5 मिनिटं ध्यानामध्ये गेल्या, आणि 5 मिनिटांनी अचानक त्यांना थोडंसं नॉर्मल झटका बसला. समोर बघतोय, टीव्ही वगैरेचा काही विषय नाही, समोर बघतोय ते सगळं. थोडंसं नॉर्मल झटका आला, आणि त्यांचा चेहरा तेजस्वी झाला, तेज झालं चेहऱ्यावर. त्यांनी बोलणं, आवाज, स्टाईल सगळं बदलून त्यांचं बोलणं चालू झालं. त्याच वेळेला बिलकुल पक्क होऊन गेलं की हे भगवान का कार्य, कारण ज्ञान वगैरे सगळं त्याच्यात कुठंच डाऊट राहिला नव्हता, कारण ते परमात्म्याचा प्रवेश त्यांच्यामध्ये होतोय.
हे त्या दिवशी क्लिअर झालं आणि नंतर मी सगळे जे पुढचे निर्णय घेतले ते त्यानंतर घेतलेले. तर म्हणजे हे कार्य मला काय म्हणायचं आहे की हे जे कार्य आहे हे मी चेक केलेलं. आता तुम्ही त्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका की हे कार्य परमात्म्याचं डायरेक्ट कार्य आहे. हे कोणत्या साधू संतांचं मनुष्याचं कार्य नाहीये, तो करू पण शकत नाही. आणि हे ज्या लेवलचं ज्ञान मुरलीमध्ये दिलं जातं कोणत्याही साधू संतांमध्ये ही ताकद नाहीये, ते देऊ शकत नाही. आज सगळे जे एक महिन्यापूर्वी दिल्लीला सेंटर आहे, तिथे एक प्रोग्राम झाला. सगळे जे कुंभमेळ्यामध्ये जाणारे जे साधू संत आहे त्यांचे जे मोठे मोठे जे महामंडलेश्वर मोठे मोठे तिथं त्या सेंटरला येऊन गेले आणि आजपर्यंत थोडंफार तरी ते बोलायचे, त्यांचं काही म्हणणं मांडायचे. पण या वेळेला त्यांनी संपूर्णपणे या ज्ञानाला स्वीकारलेलं आहे की हे जे सांगताय ते सत्य आहे. याच्यापेक्षा आणि जे काही परिवर्तन होणार आहे या दुनियेमध्ये ते या ज्ञानाद्वारेच होणार आहे. डायरेक्ट स्टेजवरून त्यांनी सांगितलं, सगळं लाईव्ह चाललेलं होतं टीव्हीवर. तर हे सर्व मान्य बिलकुल. आता वेळ आणि आता अंतिम समय आलेला आहे, सतयुग लवकरच येणार आहे. तर आपल्याला त्याची तयारी करायची. त्याची तयारी करत असताना आपलं जीवन आपल्याला तणावमुक्त ठेवायचं. आपलं जीवन तर चालू आहे, या जीवनामध्ये आपण शांत आणि आनंदी जीवन जगायचं आहे. तर हे म्हणजे ये जो दोनों शक्ती आहे, ये अब हमारे साथ में है, ब्रह्मा बाबा और शिव बाबा. शिव आणि जो प्रजापिता ब्रह्मा आहे, जे सांगितलं गेलं भक्ती मार्गामध्ये की ब्रह्माद्वारे स्थापना. तर ती स्थापना कोणती होती? असं नाही की तो आला आणि मग त्यांनी ते निर्माण करायला सुरुवात केली, स्वर्ग बनवला. स्थापना कोणती? की आपल्यामध्ये देवत्वाची स्थापना. आपल्यामध्ये जी खराबी आलेली आहे, जे विकार आलेले आहे, त्या विकारांना घालवणं आणि या विकारांना दूर करून त्याच्या जागेवरती दैवी गुणांची पुनर्स्थापना. जे आपण होतो ओरिजिनल होतो, कारण आपले ओरिजिनल आपले तेच गुण आहे. आपण आता समजा आपण त्याचं एक उदाहरण घेऊ शकतो आपण छोटंसं, की आपल्याला समजा कोणी जर सांगितलं की तुला जेवढा क्रोध करायचा तेवढा क्रोध कर, जेवढं रागवायचं तेवढं रागव. किती वेळ रागवू शकतो आपण? किती वेळ? समजा कोणी परमिशन दिली, जेवढं बोलायचं तेवढं, जेवढं ओरडायचं तेवढं ओरडून घे. किती करू शकतो आपण? 10 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, 1 तास, 2 तास, 4 तास, 6 तास, 8 तास, एक दिवसभर करायचंच असलं तर. पण जर कोणी आपल्याला सांगितलं की 8 दिवस तू शांत राहून दाखव, तर राहू शकतो आपण. राहू शकतो आपण, जर ठरवलं तर राहू शकतो. पण क्रोध करायचा किती ठाम निर्णय घेतला, आपण किती वेळ क्रोध करू शकणार आहे? शांत तर राहू शकतो निर्णय घेतल्यावर, पण क्रोध नाही. म्हणजेच आपला मूळ स्वभाव शांती आहे, क्रोध नाहीये. जसं पाणी तापवायला अग्नी लागते, अग्नीचा सहारा घ्यावा लागतो, पण थंड करायला ऑटोमॅटिक थंड होतं ते, कारण मूळ स्वभाव त्याचा थंड आहे, शीतलता आहे. तर तसं आपला मूळ स्वभाव शांती, सुख, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती. तर आपल्याला म्हणून या विकारांना सोडायला आपल्याला बिलकुल अवघड नाही गेलं पाहिजे, खूप सहज गोष्टी त्या. पण आपल्यामध्ये ती देवत्व आपल्याला जागृत करायचं आहे. आणि हे जे ज्ञान मार्गामध्ये आपण आलेलो आहे, तर हे 2 लाईट आपल्या सोबत आहे, ही दोन्ही शक्ती आपल्या सोबत आहे. डबल इंजिनवाल्या मार्गामध्ये आपण जी डबल इंजिनवाली गाडी चालतीये, त्या डबल इंजिनवाल्या गाडीमध्ये आपण बसलेलो आहे असं समजायचंय. का बरं? कारण आपण उगाचच नुसतं येऊन इथं बसलेलो नाहीये कोर्स करायसाठी. उगाचच असं कोणी पोहोचत नाही. किती जणांना सांगितलं, त्याच्यापैकी किती जण आले, आणि ज्यांना नाही सांगितलं ते पण आले. तर हे कार्य जो है, ये भगवान का कार्य रहता है. हे जे आपण इथपर्यंत पोहोचतो, हा जो कोर्स आहे, हा कोर्स असंच भाग्यात नसलेल्याला भेटतच नाही, तो घेऊ शकत नाही. तर आपण इथं पोहोचलेलो आहे म्हणजे आपलं फार मोठं भाग्य आहे. आपण या रस्त्यावरती परमेश्वराच्या इच्छेने आलेलो आहे, कोणाच्या इच्छेने नाही आलेलो आहे. आता या रस्त्यावरती चालायचं म्हणजे आपण असं नाही की आपण मागचं सगळं सोडून द्या, जे चालू ते चालू द्या. पण आपल्याला या रस्त्यावरती चालून बघायचं आहे, अनुभव करायचा आहे, या 2 शक्तींचा सहारा घेऊन बघायचा आहे. एक परमशक्ती तर आहेच, पण त्याच्यासोबत ब्रह्मबाबा पण आहे. आणि तुमचं विशेष आहे, कारण तुमचा सगळ्यांचा जन्म 18 जानेवारी 2025 ला झालेला आहे, आज झालेला आहे हा आध्यात्मिक जन्म. कारण आज तुमचं हे फायनल होत आहे सगळं. तर हा तुम्हाला आपला बर्थडे मानायचा आहे. आध्यात्मिक नवीन जो जन्म आपण ऐकला की 84वा जन्म कोणता आहे, तर हा 84वा जन्म आहे. आणि आज फायनल दिवस आहे या कोर्सचा, म्हणून आपला जन्म. आणि हा जो दिवस आहे, हा ब्रह्माबाबाचा संपूर्ण होण्याचा दिवस आहे. आणि या दिवशी ब्रह्माकुमारीज मध्ये विश्व शांती दिवस मनवला जातो. बाबा या दिवसाला समर्थी दिवस म्हणतात, वरदानी दिवस म्हणतात. की समर्थ बनण्याचा दिवस आहे, शक्तिशाली बनण्याचा दिवस आहे, वरदान प्राप्त करण्याचा दिवस आहे. आणि या दिवशी जन्म झालेला आहे.
बिलकुल पक्क करायचंय. खूप मोठ्या संपूर्ण कल्पामध्ये 5000 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ही सगळ्यात मोठी घटना झालेली, याचा विश्वास ठेवायचा आहे. सगळ्यात मोठी घटना आहे आणि सगळ्यात आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी की परमेश्वराने तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे. आता परमेश्वराने दत्तक घेतलेलं आहे. असंच कोणी पोचत नाहीये, बिलकुल पक्क करायचंय मनामध्ये. आता तुम्हाला बघून अनेक जण येतील, ती प्रेरणा त्यांना परमेश्वरच देईल, पण असं तुम्ही जे पोचले हे भाग्य असल्याशिवाय नाही पोचत, असंच नाही पोचत. म्हणून बिलकुल ही बाबांची नजर तुमच्यावरती पडलेली, ते परमेश्वराची नजर पडलेली म्हणून पोचलेले. तो कौन है हमारे साथ में? दोनों लाइट, और ये दोनों जबरदस्त लाइट है. भगवान क्या कह रहा है? दोनों जबरदस्त लाइट है, बहुत शक्तिशाली लाइट है, और उनके हम बने, उनकी छत्र छाया में हमें रहना है. बेहद का बाप बैठ बच्चों को समझाते हैं, मीठे बच्चे अपने को आत्मा समझ मुझ बाप को और अपने घर को याद करो. बेहद का बाप बैठ क्या समजाते हैं? मीठे बच्चे. कसं म्हणतो बाबा आपल्याला? आपण काल ऐकलं, दीदींनी सांगितलं काय म्हणतो सुरुवातीला, तो गोड मुलांनो. गोड मुलांनो म्हणजे आपण खूप गोड आहे, हे पुढचं मागचं चित्र पण बघितलेलं आहे, पुढचं चित्र पण बघितलेलं आहे त्यांनी. आपल्यामध्ये जो विकारांचा कडवट पण आलेला आहे त्याला परमेश्वर बघत नाही, तो आपलं ओरिजिनल स्वरूप बघतो. आणि म्हणून म्हणतो मीठे बच्चे. मीठे बच्चे अभी क्या करो? अपने को आत्मा समझ मुझ मैं तुम्हारा बाप हूं, मुझे याद करो. इतकं सोपं आहे. आणि जे 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 काही घटना होतात आपल्या जीवनामध्ये त्याला आपण सामोरं जायचंय. ड्रामा आहे, 5000 वर्षाचं नाटक आहे, आणि हा 5000 वर्षाच्या नाटकामध्ये ड्रामा आहे तो तसंच्या तसं रिपीट होतो. आता जसं एखादी पिक्चर बनलेला आहे 3 तासाचा, याची सीडी बनलेली आहे, ती 3 तासाची सीडी आपण एकदा टाकू द्या, दुसरींदा टाकू द्या, तिसरींदा टाकू द्या, त्या सीडी मध्ये 2 तास 1 मिनिट 1 सेकंदानी जो सीन आलेला आहे तोच दुसऱ्या वेळेस टाकल्यावर पण येईल. 2 तास 1 मिनिट 1 सेकंदानी नंतर बघितलं आपण तर तोच सीन चालेल. तसं हे 5000 वर्षाचं नाटक आहे, 5000 वर्षाची सीडी आहे, आणि त्यामुळे प्रत्येक घटना ही पुनरावृत्त होत असते, पुन्हा तशीच्या तशी रिपीट होत असते. आणि याचं हे मला का बरं पटलं? माझेच उदाहरणं द्यावे लागतील तुम्हाला. मला का बरं पटलं हे? कारण मला कधी कधी पहिले खूप वाटायचं की हे कधीतरी आपण बघितलेलं आहे, कधीतरी असं झालेलं आहे, असं कधी झालेलं, मी याला भेटलेलं आहे कधीतरी, असं वाटायचं कधी कधी. पण या जन्मात तर भेटलेलंच नाही, मग का बरं वाटायचं ते? पण जेव्हा हे कळालं की प्रत्येक घटना ही रिपीट होते 5000 वर्षानंतर, तेव्हा मला क्लिअर झालं एकदम की हे याच्यावर पण आपण पक्क विश्वास ठेवायचा आहे की ड्रामा फिक्स आहे, आणि ज्या घटना जशा होणार आहे, ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेलाच होणार आहे. आणि म्हणून आपण बघतो की जे फेस रिडिंग करणारे, जे चेहऱ्यावरून भविष्य सांगतात, तर त्यांनी तो एक चेहऱ्याचा अभ्यास केलेला असतो, आणि ते कशावरून सांगू शकतात भविष्य? कारण हे नाटक फिक्स आहे आणि त्यांना ते पुढचं दिसतं, म्हणजे मागे काय झालेलं आहे, मागच्या वेळेला नाटकामध्ये काय झालेलं आहे ते त्यांना दिसतं, म्हणून ते पुढचं पण सांगू शकतं, कारण रिपीट आहे नाटक. जर झालंच नसतं तसं तर कसं काय सांगू शकले असते ते की असं होणार आहे? आपण तर आज काही निर्णय घेऊ शकतो काय करायचंय ते, मग कसं काय सांगू शकतं पुढे असं होणार आहे? कारण ते हे सगळं नाटक आहे 5000 वर्षाचं, रिपीट होत असतं. म्हणून बिलकुल जे 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 काही ज्ञान आपण घेतलेलं आहे ते इतकं जबरदस्त ज्ञान आहे. आणि याच्या पुढे आपण जेव्हा मुरली ऐकू, रोज तुम्ही जेव्हा मुरली ऐकाल तेव्हा तुम्हाला याच्यापेक्षा खूप क्लॅरिटी मिळेल. वेगवेगळे आपले रोजच्या साठी काहीतरी डोस मिळेल, आपल्याला खूप चांगला डोस मिळेल. तो बच्चे इस याद की यात्रा को कभी भूलना नहीं, याद से ही तुम पावन बनेंगे. पावन बनेंगे आता आपण ऐकत आलो सुविचारामध्ये, पवित्रता सुख शांतीची जननी आहे. तर जर पवित्रता आणली म्हणजे विकारांपासून दूर राहिलो आपण, तर सुख शांती राहील. और याद से पावन बनेंगे, भगवान को याद करेंगे तो वो पवित्रता की लाइट आएगी और विकारों की लाइट खत्म हो जाएगी, तो दुख खत्म हो जाएगा. आणि दुख येईल जरी, आपण जेव्हा या ज्ञान मार्गामध्ये चालतोय, दुख येईल, तकलीफ येईल, टेन्शन येईल, परिस्थिती येईल, पण त्याच्यापासून निघायचं कसं आहे बाहेर हे आपल्याला मुरलीमधून कळतं. रोजच्या मुरलीमध्ये, कोर्समध्ये तर कळालेलंच आहे, पण मुरलीमधून, रोजच्या मुरलीमधून वेगवेगळे पॉइंट्स मिळतील, आणि त्याची आठवण केली तर ताकद येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची. परिस्थिती यायचं बंद होईल, संकट येणार नाही, बिमारी येणार नाही, असं बिलकुल नाहीये चमत्कार. जे होईल त्याच्यामध्ये बाबा ही डबल लाईट, डबल इंजिन आपल्याला साथ देईल.
कारण जर बाबांनी कारण काय सांगितलेलं आहे, का बरं नाही करत बाबा, म्हणजे काही याच्यासमोर काही यायलाच नाही पाहिजे, प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे. जर बाबा आपल्यासाठी करेल तर सगळी जी दुनिया आहे आणि दुनियेमध्ये जेवढे आत्मे आहे ते ईश्वराचे बच्चे आहे, मग त्यांच्यासाठी पण करावं लागेल त्याला. आपल्यासाठी केलं तर त्यांच्यासाठी करावं लागेल. आणि त्यांच्यासाठी का बरं करेल, ते जर खराब करताय तर. आणि मग फक्त आपल्यासाठी केलं तर तो अन्यायकारी होऊन जाईल. म्हणून तो म्हणतो की तुमच्या समोर येऊ द्या प्रॉब्लेम, पण मी बसलेलो. बच्चे तुम चिंता मत करो, मैं बैठा हूं. प्रॉब्लेम येऊ द्या, प्रॉब्लेम येणं बंद नाही होणार. प्रॉब्लेम आल्यावर तो बसलेला आहे. कसं काढायचं त्याच्यातून आपल्याला त्याला माहिती आहे. आपण फक्त स्थिर राहायचंय, निश्चय बुद्धी राहायचं, आपल्याला जे समोर दिसतंय योग्य वाटतंय ते करायचं बस. तो मुख्य है, पावन बनने बगैर तुम वापस घर जा नहीं सकते. मुख्य है ही ज्ञान और योग. बाप के पास यही बहुत बड़ा खजाना है जो बच्चों को देते हैं. इसमें योग की बहुत बड़ी सब्जेक्ट है. बाबा के पास जो खजाना है, कौन सा खजाना है? सुख का, शांति का, प्यार का, आनंद का, शक्ति का खजाना है. तो कैसे देगा हमको? हम योग लगाएंगे तो. योग बहुत बड़ी सब्जेक्ट है, खूप मोठा विषय. बाबा म्हणताय योग म्हटलं तर अवघड वाटतं आपल्याला. योग नाही, ती आठवण आहे. नातेवाईकाची आठवण तशी आपल्या बाबाची आठवण. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण त्याला डोळ्यांनी बघू शकत नाही, पण त्याला आपण जाणलेलं आहे, त्याच्याविषयी सगळी माहिती करून घेतलेली आहे. जर कोणाशी संबंध जोडायचा आहे, नातं जोडायचं आहे, तर आपल्याला त्याचं नाव, रूप, देश, काल सगळं माहिती पाहिजे. तर आपल्याला परमेश्वराविषयी सगळं माहिती झालेलं आहे. त्याचं नाव माहिती झालेलं आहे की तो शिवबाबा आहे, शिव परमात्मा आहे. कारण माहिती आपल्याला की सगळ्यांनी त्याला मान्य केलेलं आहे, तो सर्वोच्च लाईट आहे. तर नाव आहे, देश आहे परमधाम त्याचा, या चंद्र सूर्य ताऱ्यांच्या पार पलीकडे, लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया, जिथं आजचे साधनं, विमान पोहोचू शकत नाही, रॉकेट पोहोचू शकत नाही, इतकं ते दूर आहे परमधाम. काल आहे त्याचा, कलियुगाचा अंतिम समय. तो आता आलेला आहे, पण तो आला आणि तरी दुःख आहे दुनियेमध्ये, कारण तो स्थापनेचं कार्य करतोय. आधी बच्चांना तयार करतोय, देवता बनवतोय आधी. मग हे सगळं परिवर्तन होऊन 2036 पासून सतयुगाची स्टार्टिंग होऊन जाईल. बिलकुल क्लिअर कट त्यावेळेलाच सांगितलेलं आहे. ज्या वेळेला प्रवेश झाला 1936 मध्ये, त्यावेळेला सांगितलंय मुझे ये सारा परिवर्तन करने में 100 साल लगते, 100 वर्ष लागतात, हे त्यावेळेलाच सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार 100 वर्ष कंप्लीट व्हायला तर 12 वर्ष बाकी आहे. तो इसलिए अभी हमें उसके साथ बहुत अच्छा संबंध बनाना है. खूप चांगला संबंध जोडायचा आहे, त्याच्या आठवणीमध्ये राहायचं आहे, त्याच्याकडून ताकद घ्यायची आणि त्याच्याकडून खजाने प्राप्त करून घ्यायचे. याचे गुप्त खजाने, हे इथले खजाने. किती बिल्डिंग असेल, किती मोठी बिल्डिंग असेल, किती गाडी असतील, किती पद पोझिशन असेल, किती मोठे रजिस्ट्री असतील आपल्या नावावरती, सगळं एका सेकंदात सोडून जायचं. पण त्याच्याकडून जो खजिना घेऊ आपण सुख शांतीचा, तो खजिना आपल्या सोबत येणार आहे. तो वो खजाना हमें देने के लिए वो बाप सारे खजाने खोलकर बैठा है. फक्त आपल्याला ते व्हायब्रेशनच्या रूपामध्ये कॅच करायचे त्याच्याकडून. तो बच्चे अच्छी रीति याद करते हैं तो बाप की भी याद से याद मिलती है. बच्चे अच्छी रीति याद करते तो बाप की याद से याद मिलती, म्हणजे कॉन्टॅक्ट होतो, व्हायब्रेशन जुळतात. याद से याद मिलते म्हणजे आपण आठवण करू, तो पण आपली आठवण करेल. कारण आपण जसं डिश आहे, तर डिश खूप चांगल्या क्वालिटीची आहे, खूप चांगल्या कंपनीची आहे. टीव्ही पण खूप चांगल्या कंपनीचा आहे, पण आपण डिशची डिशच बरोबर नाही ठेवलेली तर काहीच दिसणार नाही. तर तसं बाबांचे व्हायब्रेशन पण आपल्याला कॅच करायचे. तर आपल्याला स्वतःला स्थिर होऊन, शांत स्थितीमध्ये येऊन, स्वतःला आत्मा समजून त्याची आठवण करायची, त्याच्याकडे दिशा करायची, म्हणजे ते कॅच होईल आपल्यामध्ये त्याच्याकडेच. म्हणून बाबा म्हणते याद से याद मिलती. तुम मुझे याद करो, मतलब बहुत प्यार से याद करो, तो मेरा भी करंट आप में आने लगेगा. और भगवान का करंट आएगा तो हमारे पाप जलकर भस्म हो जाएंगे धीरे धीरे करके. म्हणजे अजून एक मोठी ऑफर आहे बाबांच्या बच्चांसाठी, विकर्म विनाश. याद से याद मिलती है, वो करंट आता है. विकर्म विनाश हे कुठंच नाहीये की तुम्ही पाप कर्म जे केलेले आहेत ते संपूर्ण जळून खाक होऊ शकतात. विकर्म विनाश, त्याची सजा सुद्धा समोर येणार नाही. विकर्म विनाश करू शकतो. जे विकर्म म्हणजे पाप कर्म,
विकारांच्या वश होऊन केलेले कर्म आणि त्याचा विनाश करायची ऑफर की माझी आठवण करा, करंट घ्या, तुमचे ते पाप जळून जातील. पण ते खूप आहे, जास्त आहे. असं नाही की एकाच याच्यामध्ये होऊन जाईल, सगळं जळून खाक होऊन जाईल. करत राहावं लागेल सतत. जसं बाबांनी सांगितलं, परचिंतन करणं बी पाप आहे. किती केलं असेल आपण परचिंतन, दुसऱ्या विषयीचं चिंतन 63 जन्मामध्ये. असं एकदम थोडी ते संपणार आहे. म्हणून योग बाबांची आठवण करत राहायचं, ते जळत राहील. बाकीच्यांना ज्यांचं बाबांशी कनेक्शन नाहीये त्यांना त्या पापकर्माची सजा समोर येईल. आणि आपल्याला काही ते सजांपासून जर मुक्त राहायचंय पुढे चालून, तर आता हे पापकर्म जाळून घ्यायचे. विकर्म विनाश. तो वो कैसे होगा? याद से याद जब मिलेगी. जब हम बाबा को बहुत प्यार से अपने आप को आत्मा समझ कर याद करेंगे तो उसका करंट हमारे अंदर आएगा. तर या सगळ्या गोष्टी लगे आजच सगळे काही क्लिअर होणार नाहीये, पण हळूहळू जसं मुरली ऐकत जाल तसं तसं या सगळं. आणि करून पाहिजे. कारण एक 100 तासाचं भाषण आणि 1 तासाचं आपलं एक्सपिरियन्स, एक तासाचा 1 मिनिटाचा आपला अनुभव, ते खूप काही शिकवतो आपल्याला. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहे, अंधश्रद्धेने असं विश्वास नाही ठेवायचा, करून बघायचे. जे बाबा म्हणतो ते करून बघायचे. अंधश्रद्धा नाही, पूर्ण भावना ठेवून आपण करू शकतो, पण त्याचा अनुभव पाहिजे. असं नाही की हा असंच होऊन जाईल, असंच आहे. पण बाबा जे सांगतोय त्याचा अनुभव, की आपण स्थिर राहिलो तर काय होतं, शांत राहिलो तर काय होतं, त्याची आठवण केली तर कसं वाटतं. टेन्शन आलेलं आहे, बघायचं आपण प्रयोग करून. मी शांत स्वरूप आत्मा आहे, इथं चमकता सितारा. बाबा शांतीचा सागर आहे, त्याच्यामधून माझ्यामध्ये शांती येते, ती शांतीची किरण येत आहे. तर बघायचं आपण 5 मिनिटानंतर थोडं रिलॅक्स वाटतंय की नाही वाटत आहे, ते अनुभव करून बघायचंय. नुसतं सांगून ऐकून नाही, लगेच प्रॅक्टिकल मध्ये आणायचं. तो याद से बच्चे बाप को खींचते हैं. म्हणजे परमात्म्याला खेचण्याची ताकद आहे त्याच्या आठवणीमध्ये, त्याला खेचू शकतो आपण. म्हणजे त्याचे व्हायब्रेशन. पिछाड़ी में आने वाले जो ऊंच पद पाते हैं उसका आधार भी याद है. काय म्हणताय बाबा? पिछाड़ी में आने वाले म्हणजे आता हे कार्य किती वर्षापासून सुरू झालेलं आहे? 88 वर्ष झाले. 88 वर्षापासून कार्य सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच जण या ज्ञानामध्ये 88 वर्षापासून आलेले, काही 80 वर्षापासून आलेले, काही 60 वर्षापासून आलेले, काही 40, काही 30, काही 15, काही 10, 5, 2 आणि तुम्ही आज आलेले. तर बाबा काय म्हणतात? पिछाड़ी में आने वाले, अगर आगे जाना है, ऊंच पद लेना है, तो उसका आधार क्या है? याद. आणि याच्यासाठी बाबांनी वरदान दिलेलं आहे, लास्ट सो फास्ट सो फर्स्ट. म्हणजे लास्ट जरी आलेले, आपण खूप दिवस झाले, बरेच जुने झालेले सगळे ज्ञानामध्ये येऊन, आपण आज आलो, बाबांचं वरदान आहे, लास्ट सो तुम्ही फास्ट चला. कारण कसं असतं की पहिले जरी आलेले, पण ते ससा आणि कासवाची कहाणी. तो ससा त्याला काय वाटतं, कोणी पुढे जाणार नाही माझ्या, तो थांबून घेतो, झोपून घेतो मध्येच, आणि कासव स्टेबल राहून चालतो पुढे, तर तो पुढे निघून जातो. तर असं आपण जरी खूप पहिले आलेले खूप लोक या ज्ञान मार्गामध्ये, आपण जरी आज आलेले तरी आपण फास्ट चालून फर्स्ट येऊ शकतो, सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो. हे वरदान आहे. इथून पुढे जेव्हा विनाशकाळ सुरू होईल 2026-27 नंतर, मग तेवढं काही करता येणार नाही. पण आज आपण खूप काही करू शकतो, खूप काही पुढे जाऊ शकतो या ज्ञान मार्गामध्ये. जितकी अवस्था आपली आपण चांगली ठेवू, तितकं आपण पुढे जाऊ. ज्ञान मार्गामध्ये पुढे जाणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये पुढे जाणं. आपल्या जीवनाची क्वालिटी आपल्याला सुधारायची. पुढचं तर आहेच, पुढचं खूप मोठं भविष्य आहे ते 2036 नंतरचं. पण आज आपण जीवन जगतोय, आपल्या जीवनाची क्वालिटी आपल्याला उच्च करायची, चांगली करायची, टेन्शन मुक्त करायचंय. तर त्याच्यामध्ये पुढे जायचंय. जरी लास्ट आलो तरी या ज्ञानाचा पूर्ण फायदा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि लास्ट आल्यानंतर सगळं काही रेडीमेड मिळणार आहे. आता खूप काही बऱ्याच जण जुने जे आहेत त्यांनी रस्ता काढून दिलेला आहे, त्या रस्त्यावरती चालायचंय. फक्त ब्रह्मबाबांनी चालून दाखवलं त्या रस्त्यावरती, म्हणून तो नंबर 1 बनला. आपल्याला त्या रस्त्यावरती चालायचंय. फक्त त्यांनी खूप मेहनत घेतलेली रस्ता बनवायला. परमात्म्याने येऊन सांगितलं, पण हे मनुष्य रूपामध्ये इथं त्यांनी करून दाखवलं. ते याच्यावरती आपल्याला चालायचंय. आणि तुमच्यासाठी तर स्पेशल आहे 18 जानेवारीचा जन्म. खूप कमी लोकांचं होतं की शेवट 18 जानेवारीला झाला. या ज्ञानमार्गामध्ये कोर्स 18 जानेवारीला संपला, कारण 18 जानेवारीला कुठलेच प्रोग्राम कुठल्याच सेंटरवरती ठेवले जात नाही.
18 जानेवारी हा तपस्येचा दिवस असतो, संध्याकाळी बाबा मिलन असतं, म्हणून कुठल्या सेंटरवरती फायनल 18 जानेवारीला होत नाही. आणि तुमचा 18 जानेवारीला फायनल तो वरतूनच संकल्प आला म्हणून आपण 18 जानेवारी, तर 18 जानेवारी आपलं फिक्स होतं की 18 जानेवारीला सुट्टी आहे. मेसेजमध्ये पण होतं की 18 जानेवारीला आपण सुट्टी ठेवणार आहे, आणि 19-20ला झालं असतं ते, पण तिकडूनच प्रेरणा होती. आणि तुमचा जन्म 18 जानेवारी हा विशेष जन्म आहे, आणि म्हणून खूप मोठा चान्स आहे, खूप चांगलं क्वालिटीचं जीवन आपण बनवू शकतो. तो पिछाड़ी में आने वाले जो ऊंच पद पाते उसका आधार भी याद है, वह कशिश करते, कहते हैं ना बाबा रहम करो कृपा करो, इसमें भी मुख्य चाहिए याद. रहम कृपा नहीं, बाबा म्हणते रहम कृपा की बात नहीं, याद करो मैं सब कुछ दे दूंगा तुमको. आणि ती याद जी बाबांची आठवण करायची, त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. बेस काय? ज्ञान. जर आपण सकाळी मुरली ऐकलेली आहे तर त्याचा प्रभाव दिवसभर राहतो, मग आपण आठवणीमध्ये राहू शकतो. पण असंच नाही म्हणू शकत हा मी बाबांची आठवण करतो, असं नाही होत. कारण ते खूप आपल्याला देह बांधण्याची सवय आहे, शरीराला बघण्याची सवय आहे. निराकार रूपामध्ये राहून, आत्मिक स्थितीमध्ये राहून परमात्म्याची आठवण करणं इतकं जसं ऐकतोय तितकं सहज नाहीये. त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागेल. थोडं 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 हळूहळू आपण आता तुम्ही आजची प्रॅक्टिस करू शकता. आजपासून सगळ्यात पहिले तर मी एक सुंदर आत्मा आहे, स्वतःला तर बघायला सुरुवात करा आजपासून. फक्त मी एक सुंदर आत्मा आहे. आपण बघायचंय मध्ये मस्तकाच्या मध्यभागी, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी मी आत्मा, मी चमकता सितारा, आणि माझ्यामधून किरण निघतात. मग आपल्याला सितारा बघता आला तर सितारा बघायचा आहे, बल्ब बघता आला तर बल्ब बघायचा आहे, सूर्यासारखं बघता आलं स्वतःला तर सूर्यासारखं बघायचं. पण या हाडामासाच्या पुतळ्यापासून अलग असं आपण स्वतःला बघायला सुरुवात करायची. मग पुढचा टप्पा परमात्म्याची ते होत राहील, पण बेस बनवावं लागेल. कारण आपण शरीराला बघतोय, शरीराला बघायची सवय आहे, स्वतःला तसं जे आपण, मग आपण मध्ये जाऊ. मग आपण जे म्हणतो की बाहेरून तर भेटत नाही सुख शांती, आतमधून जर मिळवायची आणि तिला पुन्हा जागृत करायचंय तर आपल्याला स्वतःला त्या ओरिजिनल स्थितीमध्ये परत यावं लागेल. म्हणून ती प्रॅक्टिस आजपासून तुम्ही सुरुवात, एक प्रॅक्टिस फक्त. मी आत्मा चमकता सितारा, अधूनमधून बघत राहायचं कधी पण. मी चमकता सितारा, चमकती चांदणी, मी शरीर नाहीये, मी तर खूप सुंदर सितारा आहे. आणि जेव्हा केव्हा आपल्याला समजा दुखतंय, प्रॉब्लेम आहे, बिमारी आहे, काही ते शरीराकडे लक्ष जास्त जातं. आणि अशा वेळेला जर ही प्रॅक्टिस केली आपण तर ते दुखणं विसरू आपण. भले ते दुखण्याची ट्रीटमेंट घ्यायची ती गोष्ट वेगळी आहे, पण ते दुखण्याचा प्रभाव आपल्यावरती येणार नाही. मी आत्मा आहे, मी अलग आहे, मी ड्रायव्हर आहे, ही गाडी आहे माझी. जे झालेलं आहे, बिमारी झालेली तर गाडीला झालेली, मला नाही झालेली. गाडी खराब आहे. आता जो ड्रायव्हर असतो तो असं तो दुःखी नाही होत या गाडीला असं कसं झालं. तो काय म्हणतो गॅरेजमध्ये घेऊन जाईल, त्याला कळालं तर तो करतो दुरुस्त, नाही तर तो गॅरेजमध्ये घेऊन जातो. गाडीला झालेलं दुरुस्त करायचंय. तसं आपल्याला शरीराला काही झालेलं आहे, मी आत्मा ड्रायव्हर आहे, या गाडीला मला दुरुस्त ठेवायचंय, दुरुस्त करायचंय. त्याच्यासाठी मला घरगुती उपाय करता आले तर घरगुती करायचे, डॉक्टरकडे जायचंय, नंतर मोठ्या डॉक्टरकडे जायचंय, त्याची ट्रीटमेंट घ्यायची. पण हे केव्हा त्या सगळ्या गोष्टी सहज रीतीने होतील जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो, तर निर्णय आपले चांगले होतात. मग काय करायचंय, कोणाकडे जायचंय, ट्रीटमेंट कोणाकडून घ्यायची आहे, कशा, मग त्या गोळ्या औषध जे दिलेले असतात डॉक्टरने ते पण लागू होतात. केव्हा होतात? जेव्हा आपली आत्मिक शक्ती जागृत आहे, तेव्हा खूप कमी औषधामध्ये, खूप कमी ट्रीटमेंटमध्ये आपलं काम होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी देहभानापासून दूर होण्यासाठी आपण ही प्रॅक्टिस सुरू करायची. पुढचं योग आहे, वेगवेगळ्या प्रकारची आठवण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या ज्ञानाचे, ते सगळं होईल. सगळं तुम्ही जसं जसं मुरली ऐकाल तसं तसं त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील. ही त्याच्यासाठी प्रॅक्टिस ही पाहिजे की मुरली ऐकणारं परिवर्तन कोणाचं करायचंय, कोणाला करायचंय? मी आत्मा आहे, मी चैतन्य सितारा आहे, चमकती चांदणी, मी अलग, शरीर अलग. खूप मजा येईल त्याच्यामध्ये. आणि किरण निघताना बघायची. तो याद से ही करंट मिलती रहेगी, इससे आत्मा हेल्दी बनती है, भरपूर हो जाती है. हेल्दी आत्मा, हेल्दी आत्म्याचे रोग दूर होऊन जातील आणि आत्मा संपूर्ण होऊन जाईल, संतुष्टता येईल. कशाची काही इच्छा अशी की हे झालं तर चांगलं, नाही झालं तरी ठीक, अशी स्थिती आपली होऊन जाईल. असंच व्हायला पाहिजे तर मी आनंदी होईल असं नाही राहणार. करायचंय, सगळं काही करायचंय, पण परिणाम काय होईल त्यालाही स्वीकारायचं. तुम बच्चे जानते हो यह अनादि बना बनाया ड्रामा है, यह हार जीत का खेल है, जो होता है वह ठीक है, क्रिएटर को ड्रामा जरूर पसंद होगा ना,
तो क्रिएटर के बच्चों को भी पसंद होगा। ड्रामा है, खेल है, और जो कुछ भी होता है उसमें कल्याण आहे. खूप मोठी कहाणी, सुंदर कहाणी आपण ऐकली अकबर आणि बिरबलची. याच्यावरून आपल्याला क्लिअर झालं की जे होतं त्याच्यामध्ये कल्याण आहे. कधी कधी लगेच नाही कळत, कधी कधी त्याला 1 वर्ष लागून जातं. त्यावेळेला आपण म्हणतो हा त्यावेळेला तसं झालं म्हणून ते ठीकच झालं, ते त्यावेळेला योग्य झालं, म्हणून आज असं झालेलं योग्य झालं. तो म्हणून बाबा म्हणताय की हा ड्रामा बनलेला आहे, त्याच्यामागे काही कारण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये एकमेकांचे संबंध असतात, मागचं काही झालेलं असतं, पुढच्यासाठी आपली परीक्षा असते. आपल्याला तो पडदा उघडल्यानंतर ते कळतं की याच्यामध्ये काय कल्याण सामावलेलं होतं. म्हणून आपण धीर ठेवायचं, काही जरी झालं तर त्याच्यामध्ये धीर ठेवायचं, पेशन्स ठेवायचं. तो बाबा को ये ड्रामा पसंद आहे. बाबा म्हणतात मला पसंद आहे. का बरं पसंद आहे बाबांना ड्रामा? आपण काय बघतोय? आपण हा शेवटचा एपिसोड बघतोय. आता समजा सिरियल आहे, सिरियल चाललेली आहे, ज्यांनी सुरुवातीपासून सिरियल बघत आला, जे टीव्हीवर, आता तर मोबाईलवर बघतात सगळे, आता टीव्हीवर पण बघत नाही कोणी. आधी टॉकीज, मग टीव्ही आणि मग मोबाईल. आता तर ती जी सिरियल चालत होती पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्यांनी बघितलेलं आहे, शेवटी जेव्हा शेवटच्या एपिसोडमध्ये ती सिरियल येते त्यावेळेला त्याच्या जे काही चालतं त्याच्यामध्ये फायनल सगळं दाखवलेलं असतं. तर ज्यांनी पहिल्यापासून सिरियल बघितलेली आहे त्याला ते कळतं की काय योग्य झालं काय योग्य झालं त्याच्यामध्ये फायनलच्या वेळेला, पहिल्यापासून बघितलेली म्हणून कळतं. आणि जर एखाद्याने ती सिरियल लास्टच्या एपिसोडमध्ये बघितली डायरेक्ट, तर त्याला काय कळणार आहे काय चांगलं झालं काय वाईट झालं, असं का बरं झालं तसं का बरं झालं, कसं काय कळणार आहे त्याला? आपण काय करतो, आपण हा लास्टचा एपिसोड बघतोय. याच्या पहिले आपली सिरियल चाललेली 84 जन्माची तर आहे, पण 63 जन्माची खास दुःखाची जे चालू झालेलं आहे. तर आपल्याला माहिती नाही काय काय झालेलं आहे. आपण हा एपिसोड बघून आपण म्हणतोय की हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, माझ्यासोबत माझं नशीब कसं, माझं नशीबच फुटकंय, हे असं का बरं झालं तसं का बरं. कारण आपण हा लास्टचा एपिसोड बघतो, आपल्याला कळत नाही. पण बाबांनी सगळं बघितलेलं आहे, सगळं माहिती आहे बाबांना, आपले मागचे सगळे जन्म माहिती आहे. म्हणून बाबा म्हणतात की जो हो रहा है वो ॲक्युरेट है बच्चे. कारण तो फायनल बघतोय पण त्यांनी पहिलं सगळं बघितलेलं आहे. आणि आपण डायरेक्ट फायनल बघतो, आपल्याला मागच्या जन्माचं आठवतं थोडीच, याच्या मागच्या जन्माचं आठवतं थोडीच. आपण हे म्हणून आपण म्हणतो की हे चुकीचं आहे. पण जेव्हा आपण या ज्ञान मार्गामध्ये येतो तर त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी मिळते. सगळी गोष्ट आपल्यासमोर बिलकुल स्पष्ट होऊन जाते की प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. आणि आता जर नवी दुनिया यायची आहे आणि नव्या दुनियेसाठी सिलेक्शन व्हायचं आहे तर पेपर तर होणार, परीक्षा तर होणार. नवीन दुनियेमध्ये खूप कमी संख्या आहे. आता 800 कोटी जर लोकसंख्या आहे संपूर्ण विश्वाची, नव्या दुनियेमध्ये स्टार्टिंगला 9 लाख आहे फक्त. तर निवड होतीये, ही निवड होणार आहे. आता समजा उदाहरण काय दिलं जातं या ज्ञान मार्गामध्ये, तुम्हाला एखादा माठ जरी घ्यायचा आहे, 100 रुपयाचा माठ, पण त्याला पण ठोकून टाकून घेतात, ठीक आहे की नाही, पाणी थंड होईल की नाही, ठीक ठोकून टाकून घेतात 100 रुपयाच्या गोष्टीला पण. आणि बाबांना आपल्याला सत्युगामध्ये घेऊन जायचंय, इतक्या सुंदर दुनियेमध्ये न्यायचंय, 9 लाखामध्ये निवड करायची 800 कोटी पैकी. आपल्याला पण चेक तर करेल की नाही? चेक करायसाठी पेपर घ्यावे लागेल, परिस्थिती आणावं लागेल समोर. तर त्या परिस्थितीमध्ये खुश व्हायचंय. हुशार विद्यार्थी जो असतो पेपर आला की खुश होतो, त्याला वाटतं मला चान्स आहे माझी हुशारी दाखवण्याचा. तर तसं ठीक आहे, प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात. पण जेव्हा आपण या ज्ञानानुसार विचार करतो तर ते प्रॉब्लेम आपल्याला छोटे छोटे वाटायला लागतात. जेव्हा ज्ञान नाही आणि ताकद नाहीये तेव्हा छोटा प्रॉब्लेम खूप मोठा वाटतो. आणि जेव्हा ज्ञानानुसार आपण पॉझिटिव्हिटीने विचार करतो, बाबांची शक्ती घेऊन विचार करतो, तेव्हा खूप मोठा डोंगरा इतका प्रॉब्लेम आपल्याला छोटासा वाटतो, एकदम मोहरी इतका प्रॉब्लेम आहे, पण त्याची साईज आपण वाढवतो. आणि जेव्हा ज्ञान आहे तेव्हा त्याची साईज छोटी, आपण मोठे होऊन जातो. तो म्हणून बाबा म्हणताय की ड्रामा को पसंद करो, जे आहे त्याला स्वीकार. याच्यामध्ये योग्य काय करता येईल ते बघा फक्त. तो इस ड्रामा में बाप एक ही बार बच्चों के पास बच्चों के दिल व जान सीख व प्रेम से सेवा करने आते हैं. एक ही बार आते हैं. संगम युगामध्ये तो, त्याचे कुठले 24 अवतार नाही, प्रत्येक युगामध्ये तो येत नाही, तो एका वेळेला येतो. एका वेळेला म्हणजे संगम युगामध्ये येतो. कलियुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची स्टार्टिंग व्हायची असते.
त्यावेळेला तो येतो, अधर्माचा नाश करतो, म्हणजे आपल्यामधल्या विकारांना समाप्त करतो आणि आपल्याला देवता बनवण्यासाठी, दैवी धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी, पुन्हा स्वर्ग बनवण्यासाठी तो येतो. आणि त्याच्या येण्याचा हा काळ आहे. त्याच्यासाठी शिवरात्री मनवली जाते. या कलियुगाच्या अंधकारमय रात्रीमध्ये तो येतो आणि याला सतयुगी दिवसामध्ये रूपांतरित करतो. आता 5:45 झालेले जवळपास. 5 मिनिटं घेऊ आपण अजून. बाप को तो सब बच्चे प्यारे हैं, तुम जानते हो सतयुग में भी सब एक दो को बहुत प्यार करते हैं, जानवरों में भी प्यार रहता है, ऐसे कोई जानवर नहीं होते जो प्यार से न रहे, तो तुम बच्चों को यहाँ मास्टर प्यार का सागर बनना है, यहाँ बनेंगे तो वह संस्कार अविनाशी बन जाएंगे. बाप कहते हैं कल्प पहले मिसल हुबहू फिर से प्यारा बनाने आया हूँ. पुन्हा मी आलेलो आहे 5000 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा प्रेमळ बनवण्यासाठी. बाबा म्हणताय 5000 वर्षापूर्वी पण आलो होतो, आता पुन्हा ती वेळ आलेली आहे, पुन्हा मी आलेलो आहे. आणि कसं बनवतो? ज्ञान देऊन. ज्ञान देतो मुरलीच्या द्वारे आणि त्याच्यामधून आपण शिकतो आणि तसं करायला लागतो, तसं वागायला लागतो, ती कॅपॅसिटी येते. तो प्यारा बनाने आया हूँ. कभी किसी बच्चे का गुस्से का आवाज सुनते हैं तो बाप शिक्षा देते हैं, बच्चे गुस्सा करना ठीक नहीं है, इससे तुम भी दुखी होंगे, दूसरों को भी दुखी करेंगे. मैं प्यारा बनाने आया हूँ, मैं प्यार का सागर हूँ. तो बाबा म्हणते हैं मुझे अगर किसी का गुस्सा दिखाई देता है तो मैं क्या कहतो, रागावत नाही मी त्याच्यावरती, कोणाचा राग बघून. त्याला शिक्षा नाही, शिक्षण देतो, शिकवतो. काय शिकवतो? कि बच्चे गुस्सा करना ठीक नहीं है, इससे तुम भी दुखी होंगे और दूसरों को भी दुखी करेंगे. स्वतःलाही दुःख होईल. जो जिथं तो क्रोध तयार होणार आहे दुसऱ्याला तर जाईल, पण आधी तर त्याने इथं तयार केला त्याच्यामध्ये. मग दुःख कोणाला देईल? तो पहिले तो क्रोध मध्ये येतो, आपल्यामध्ये आहे. स्वतःलाच दुःख देतो पहिले, तर दुसऱ्याला दुःख देतो. दुसरा तो विसरून पण जातो कधी कधी, पण आपल्यामध्ये ते जे आपण ती निगेटिव्हिटी आणलेली आहे त्याच्याविषयी ती चालत राहते, ते आपल्याला कमजोर करत राहते. तो भगवान सिखाता है हमें बच्चे गुस्सा नहीं करना है, गुस्सा ठीक नहीं है. तर त्याच्याऐवजी काय की मला हा निर्णय नाही घ्यायचा की मी आजपासून राग नाही करणार, आजपासून मी क्रोध नाही करणार. काय निर्णय घ्यायचा आहे? मला प्रेमळ बनायचंय, मला प्रेमाचा सागर बनायचंय. कारण गुस्सा करणार, कारण त्या एखाद्या मुलाला, लहान मुलाला आपण सांगितलं हे करू नको, तो तेच करणार आहे मुद्दाम. नाही सांगितलं तर करतो. म्हणून आपण स्वतःला नाही सांगायचं गुस्सा नाही करणार आहे. आपण काय सांगायचं? आपल्याला प्रेमळ बनायचंय, आपल्याला स्नेह द्यायचा आहे सगळ्यांना, आपल्याला प्रेमाचा सागर बनायचंय. मला रागीट बनायचं नाहीये किंवा राहायचं नाहीये तर अजून राग येत राहील. तर बाबा शिकवतो पॉझिटिव्ह, की स्वतः तुम्ही, तुमच्यामध्ये प्रेम आहे, त्या प्रेमाला तुम्हाला जागृत करायचं आहे. तो बाप सदा काल का सुख देने वाला है, तो बच्चों को भी बाप समान बनना है. तो बाबा क्या करता है? सदा काल का सुख देता है. भगवान आता है, सुख का सागर है, हमें सुख की दुनिया में लेकर जाता है. बाबाने ती दुनिया बनवून दिली होती. आपण विकारांच्या वश होऊन द्वापर युगापासून ही दुनियाची हालत अशी करून ठेवलेली. बाबाने दुःख नाही दिलं. परमेश्वर कोणालाही दुःख देत नाही. दुनियेमध्ये आपण म्हणतो हे झालं ते झालं, हे त्यांनी केलं, त्याची मर्जी. काही झालं, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणी गेलं त्याच्यामध्ये, आपण म्हणतो त्याची मर्जी. म्हणजे त्याला आपण काय समजलो की तो दुःख देतोय, दुःख देणार आहे. आणि एकीकडे गातो आपण, खूप चांगलं गातो की तो दुःख हरता आणि सुख करताय, आणि एकीकडे म्हणतो की हा त्यांनी केलंय, त्याची मर्जी आहे. तो भगवान का अपमान हम भक्ति मार्ग में करते हैं, अब नहीं करना है, क्योंकि वो हमें सुख देता है. वो सुख का सागर है, वो कभी भी हमें दुख नहीं देता है. वो आकर सुख का ही रास्ता बताता है. अभी वो मुरली चलती है, उसकी मुरली में वो सुख का रास्ता बताता है, कैसे सुखी हो सकते हैं. दुख का रास्ता नहीं बताता है. तो हमें भी उसके जैसा, बाप सदाकाल का सुख देने वाला है, तो बच्चों को भी बाप समान बनना है. हमें भी उसके जैसा बनना है. हम उसके सुख के सागर के बच्चे हैं, हमें भी सबको सुख देना है. बहुत बहुत लवली बनना है. हिंदीत मुरली चालते, पण जे दुनियेमध्ये प्रचलित इंग्लिश शब्द आहे ते पण बाबा वापरतो कधी कधी. बाबा म्हणताय बहुत बहुत लवली बनना है, खूप प्रेमळ बनायचंय. प्रेम कोणतं करायचंय? स्नेह, आत्मा समजून दुसऱ्यावरती, शरीराच्या हिशोबाने नाही. प्रेमळ बनायचंय, प्रेमाचे व्हायब्रेशन द्यायचे. लवली बाप को बहुत लव से याद करेंगे तो अपना भी कल्याण, दूसरों का भी कल्याण करेंगे. जो प्रेमाचा सागर आहे त्याची जर आठवण करू आपण खूप प्रेमाने, तर त्याचंही कल्याण आणि दुसऱ्यांचं पण कल्याण आपण करू. ज्याचं जो करतोय प्रेमाने त्याची आठवण, त्याचंही कल्याण होईल
आणि दुसऱ्यांचंही कल्याण होईल, कारण तो त्याचं स्वरूप प्रेमाचं होऊन जाईल, तर दुसऱ्यांचे भलं आहे त्याच्यामध्ये. और हम भक्ती मार्ग में क्या कहते हैं, भक्तीमध्ये भक्ती करत होतो तेव्हा काय म्हणत आलो आपण की तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम. तू प्यार का सागर है, तू खूप मोठा प्रेमाचा सागर आहे, तुझी एक बूंद प्रेम मिळालं तर आम्हाला बस आहे. किंवा तू खूप मोठा आहे, मी तुझ्या चरणाची धूळ आहे. आणि इथं आपला हा जो जन्म झालेला आहे, बाबांनी आपल्याला गोदीमध्ये घेतलेला आहे, कडेवरती घेतलेला आहे. बाबा कोण? शिव बाबा. ब्रह्मा बाबा फरिश्ता आहे, हाडामासाचं त्याचंही शरीर नाहीये. त्याने आपल्याला गोदीमध्ये घेतलेलं आहे, आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. आपण एक बूंद प्रेमाची प्यासे होतो, तो म्हणता मी प्रेमाचा सागर आहे, माझ्यामध्ये डुबून जा, इतकं प्रेम प्राप्त करा. आणि तो जो आहे त्याचं सगळं काही आपलं आहे, त्याच्या चरणाची धूळ नाही, त्याने आपल्याला गोदीमध्ये कडेवर डोक्यावर बसवलेले आहे. आता आपल्याला छोटासा परमेश्वराचा छोटासा बच्चा बनून आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करायची. अच्छा, ओम शांती. अजून आता तुम्हाला आता उद्यापासून मुरलीला येण्यासाठी आमंत्रण आहे, ईश्वराकडून आमंत्रण आहे. आणि 7:45 ते 8:30, 7:45 ते 8:30 पाऊण तास काढायचे स्वतःसाठी. तुम्हाला अजून काही शंका असतील तर आता तर वेळ नाहीये, आता बाबा मिलन सुरू होऊन जाईल नंतर थोड्या वेळात, नंतर आपण चर्चा करू शकतो मग कधी पण. सगळ्यांनी येऊन तुम्हाला आज नवीन जन्म झालेला आहे, ईश्वराकडून वरदान मिळणार आहे डायरेक्ट. आता हे वरदान कसं असतं, वरदान ज्याला जे मिळेल ते वरदान एक तर त्याची विशेषता असते किंवा त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, बिलकुल त्याला त्याच टाईपचं वरदान मिळतं. आणि तुम्हाला पण अनुभव येईल की आपल्याला जे वरदान मिळालं ते माझ्यामध्ये आहे किंवा मी ते बनवू शकतो, ऑटोमॅटिक मिळतं ते. यायचं सगळ्यांनी वरदान घ्यायला समोर यायचं सगळ्यांनी एकेकाने. वाचा नंतर वाचा, खूप वेळ लागेल मग एकेकाच वाचा.
विशेष विशेष मला पण पाहिजे. अभी तो कुछ भी नहीं हुआ. 2 घंटे में कुछ भी नहीं हुआ. उसका पूरा हाँ, याचा अर्थ सांगा म्हणते. आप साक्षी होकर हर खेल देखने के अभ्यासी हो, इसलिए सेफ आत्मा हो. जे बाबांनी सांगितलं ना, नाटक समजा सगळं. जसं पिक्चर बघतो ना आपण, आपल्याला टेन्शन येतं का, समजा कोणी काही करतंय, कोणी चुकीचं काही केलं तर टेन्शन येत नाही ना. आपल्याला माहिती आहे की तो त्याचं रोल आहे तसं. आणि तसं कोणी काही आपल्या समोर चुकीचं करताय, आपल्या बाबतीत काही चुकीचं करताय ना, तर हा तर आपण साक्षी होऊन खेळ चाललेला आहे ते बघता तुम्ही, म्हणून तुम्ही सुरक्षित आहे. म्हणून मग जास्त वरतून येते. हा, मग तेच म्हणूनच वरदान मिळालं ना. अजून त्याला विकसित करा तुम्ही. खरं थोडं समजतो, नाटकच येते. बोलते तुम्ही बाई असं झालं बाई तसं झालं म्हणतो. आप उड़ती कला द्वारा डबल लाइट स्थिति का अनुभव करने वाले आत्मा हो. बरोबर आहे ना. तुम्ही जास्त लोड घेत नाही ना, तुम्ही सोडून देता ना गोष्टी. उडती कला म्हणजे वरती येते या खालच्या गोष्टीपेक्षा. म्हणून आता ज्ञान मिळाल्यावर डबल लाईट स्थिती म्हणजे हलका हलका पण राहायचं आणि आत्मा आपण आत्माही समजायचं. त्यांनी म्हणजे बाबांनी. हा, बराबर है ना. आप महावीर बन समस्याओं का समाधान करने वाले हो. समस्या आती है लेकिन आपकी शक्ति जागृत हो जाती है. जो नहीं होती होंगी तो करनी भी. नहीं, आपने हाँ नहीं बोला. हाँ, फिर वो आप रूहानी वाइब्रेशन द्वारा अपनी स्थिति और स्थान को पावरफुल बनाने वाले हो. हमारा है का तो जितने आत्मिक स्थिति रहेंगे म्हणजे सुख शांति प्रेम आनंद ये वाइब्रेशन रहेंगे ना, तो स्थिति ठीक हो जाओ आणि म्हणजे वातावरण भी तुम बदल सको. उदासी है, टेंशन है, तो तुम फ्रेश रहे तो थोड़ा बदल जाओ वातावरण. है ना अनुभव आपका है क्या? आप मधुरता की मिठाई से मुख मीठा करने और कराने वाले आत्मा. मतलब मिठास है ना तुम्हारे में. हाँ, म्हणून मग त्याच्याने तुम्ही तोंड गोड करता दुसऱ्यांचं. करणे और करा, स्वतः पण खुशी. अब ज्ञान और योग के दोनों पंखों की मजबूती द्वारा सदा उड़ने वाली आत्मा हो. म्हणजे उड़ने वाली म्हणजे बिल्कुल वो स्थिति पर वाली भगवान से कनेक्शन है. तो वो कनेक्शन अब तुम्हारी पहली स्थिति अच्छी होंगी, पर अभी और पक्की. मतलब ये बहुत जल्दी तैयार हो गए बोला क्या? हाँ, बहुत जल्दी उनको मतलब इतनी गोड़ी बैठ गई ना मन में. तो ज्ञान और योग दोनों पंख अब मिल गया तुमको. वो मजबूत पंख से फिर और भी उड़ती स्थिति म्हणजे नीचे को लोड नहीं लेने को, टेंशन से दूर. म्हणजे वो कैपेसिटी तुम्हारे अंदर है. आप मास्टर ज्ञान सूर्य बन विश्व से अज्ञान अंधकार को मिटाने वाले. अब ये सेवा है आपको. मास्टर ज्ञान सूर्य बनकर मतलब अभी ज्ञान ले रहे, अभी उस ज्ञान को और पावरफुल बनाने का, और विश्व में जो अज्ञान अंधकार है उसको मिटाने की कैपेसिटी आप में है. देखो ना, प्रकाश नाम प्रकाश है. अभी ज्ञान का प्रकाश फैलाना है, अंधकार मिटाना है. देखो वरदान. अंधकार मिटाने वाला प्रकाश है ना. नहीं, मतलब मैं जब से ज्ञान में आया ना, ऐसे वरदान मिलते ना, वो एकदम लागू हो जाते बराबर. वो जिसके उसके बराबर जिसको उसको मिलता है बराबर. वो ये सब गुप्त कार्यक्रम है. मैं क्या सोचा सबको एक आली की नहीं बोली सबका नहीं, वो तो गुरु मंत्र रहता. सबको एक देते हैं, क्या बोलते हैं, दूसरे को नहीं बोलने का. सबको एक बाबा का वरदान तो हर एक के लिए है, सबको. तुमचं काय आलं?
लपून ठेवलं आप स्वयं में गुणों को धारण कर दुसरों को भी गुणदान करने वाली गुणमूर्त आत्मा. ते बघितलं मी ऐकताना तुमची स्थिती पण तशी होती. बरोबर. दुसरों को भी गुणदान चांगलं सांगता ना लोकांना. दुसरों को अच्छा सिखाते ना, अच्छा बोलते ना. म्हणजे बघितलं का कसं चमत्कार आहे तो. जादू होती गुणदान म्हणजे तुम्ही लोकांना कसं गुण धारण करायचे ते सांगतच आहे ना. उनके जैसे उनको गए ना वैसा सब उनको ऑटोमेटिक मशीनरी हो. चलो आओ ओम शांति. 4 बजे आए कि फिर आप 3:45 को आया. 4:45 को आए. ये स्नान करे फिर ये रहा. इतनी गडबड थी ना आज. भला ना हो गया. चला क्योंकि वहाँ फास्ट हो गया ओम शांती. तुझं काय आलं वरदान? दाखवलं आणि लपून घेऊन चालला तू डायरेक्ट. हा ना गुपचूप. आप पाना था सो पा लिया यह गीत गाने वाले परमात्मा प्राप्तियों के अधिकारी आत्मा हो. मतलब म्हणजे तुम्ही अधिकार घेऊ शकता. परमात्मा प्राप्तीचा अधिकार आहे तुम्हाला. तो प्राप्त झाला आता अधिकार. आणि जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहण्याची वृत्ती आहेच ना. पाना था सो पा लिया. पण आता पुढचं आहे अभी वो अधिकार लेना आहे. परमात्मा प्राप्तीचे सांगितले खजाने ते तुम्ही घेऊ शकता. और कुछ भी नहीं हुआ वो 2 घंटे में. नहीं ना मैंने घड़ी देखी ना तो मेरे को लगा 5 बजे होंगे. वो 5:45 बजे थे. वो नहीं थे, मैं तो